नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे कविता कोपरकर तिचा प्रथा सारीज हा ब्रँड आहे आणि आम्ही आज असं ठरवत होतो, की कंटेंट क्रिएशन याविषयी आपण जास्त करून बोलणार आहोत. तिच्या एक्सपिरियन्सवरनं आपल्याला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. ती ज्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आत्ता डिझाइन करते आणि एक्झिक्यूट करते, त्याचा फायदा प्रथाला कसा होतोय हे पण बघणार आहोत. आणि मला सांगायला आवडेल, की कविताचा हा राउंड 2 आहे पॉडकास्टवरती. तर कविता, वेलकम टू मंगळवार येस. मार्केटिंग. थँक यू. थँक यू सोहम. मजा आहे. यावेळेस जरा काहीतरी आपला फोकस्ड विषय असेल गप्पांना, सो अजून मजा करेक्ट. येईल. येस. सो कंटेंट क्रिएशनकडे जाण्याआधी प्रथाचा गेल्या 6 महिन्यातला जर्नी थोडासा आम्हाला सांग. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये येस. आपण स्टार्ट कसं झालं आणि ग्रो होत करेक्ट. कसा गेला. पण आता त्यालाही प्रथा सुरू होऊन पण बरोबर. माझ्या मते किती 3 वर्ष झाली, हां, 4 म्हणजे वर्ष झाली प्रथा असतील. 2.0 सुरू होऊन आता 4 वर्ष म्हणजे येस. कोव्हिडपासनं जे राइट. चेंज झालं आमचं बऱ्यापैकी ई-कॉमर्स आणि ऑनलाईन सेलिंगकडे गेलो शुअर. त्याला आता 4 वर्ष झाली. राइट. सो सो त्याच्यातले 6 महिने मागचे जे आहेत, येस. ते मला बाहेरनं बघताना असं वाटत होतं, की बऱ्याच घडामोडी घडतायत. हां. तर त्या थोड्याशा आम्हाला सांग. सो ॲक्चुअली गेले 6 महिने बऱ्यापैकी इंटरेस्टिंग आहेत. हं. कारण मी अ, त्याच्या आधी म्हणजे 6 महिन्यांपर्यंत म्हणजे रादर आपण लास्ट बोललो तोपर्यंत माझं असं होत होतं, की गोइंग विथ द फ्लो अँड लर्निंग ऑन द गो असं माझं चाललं होतं, की राइट. काय अपॉर्च्युनिटी मिळाली त्यात करतोय, मग शिकतीये, मग परत हे ट्राय करते, असं करत होत होतं बऱ्यापैकी. पण अबाउट 6 मंथ्स बॅक मी असा थोडा विचार केला, की आता थोडा टाईम आहे, की आता आपल्याला थोडे आपले डिसिजन्स घ्यायचे आहेत फॉर प्रथा, हं, की हं. मला काय करायचंय? माझी काय व्हिजन आहे फॉर द ब्रँड, फॉर धिस सिल्क सॅरीज व्हेंचर दॅट आय हॅव स्टार्टेड. ऑनलाईन सेलिंग आपल्याला जमतंय, तर ते कुठे न्यायचंय? फिजिकली पण आपल्याला सेल करायचंय का? स्टोअर्स पाहिजेत का? सो असे काही-काही माझ्या मनाशी बरेच विचार चालू होते. हं. सो 6 मंथ्समध्ये मेनली हाच बदल झालाय, की मी असं ठरवलंय, की डिरेक्ट सेलिंग तर आपण करतोच आहे, मी करतेच आहे. कंटिन्युअस व्हिडिओज पोस्ट करणं, साड्या दाखवणं, त्या सेल करणं. त्याच्यापेक्षा थोडंसं अजून काही गोष्टींमध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट वाढवायची आहे मला, की फॉर हं. एक्झाम्पल पेड डिजिटल मार्केटिंगवरती मी काहीच फोकस केलं नव्हतं. हं. आत्तापर्यंत जे होतं ते ऑर्गॅनिक होतं किंवा स्पोरॅडिक होतं, की आत्ता वाटतंय आत्ता हे बूस्ट करू, हा पोस्ट बूस्ट करू, हा बरोबर. व्हिडिओ बूस्ट करू. राइट. ह्याच लेव्हलला माझे मार्केटिंग स्पेंड्स होते. सो एक युनिफॉर्म, कन्सिस्टंट डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी पाहिजे. अ, ती फॉलो केली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं ब्रँड बिल्डिंगवरती आता मेहनत घ्यायला पाहिजे, शुअर. की माहिती आहे लोकांना प्रथा, पण प्रथा काय आहे? अ, प्रथाचं एक बेसिक इसेन्स काय आहे? हे मला थोडंसं आता लोकांपर्यंत पोचावं असं वाटतंय. सो हं. वेगवेगळे एफर्ट्स घेतेय मी त्याच्यासाठी. 6 महिने इज टू स्मॉलर टाईम टू सी रिझल्ट्स आणि शुअर. त्याचं काय राइट. होतंय हे माहीत नाही. राइट. पण थोडंसं माझं इंट्रोस्पेक्शन मोडवरती आहे मी इंटरनली. हं. पण प्रथाचं भरपूर काय-काय चालू आहे. टीम थोडी नवीन हायर केली आहे. राइट. एक्सपांड केली आहे. आता आम्ही मंथली टीम मीट्स चालू केले आहेत. सो फॅन्टास्टिक. असे काही-काही इंटरेस्टिंग गोष्टी चालू आहेत. नाईस. येस. आता रिसेंट जो तुम्ही नाच गं घुमा बरोबर काहीतरी एक हो. ॲक्टिव्हिटी केली, येस. जो चित्रपट आला. येस. तर त्याविषयी पण थोडंसं सांग. कारण तोही एक कंटेंट क्रिएशनचा भाग म्हणता पण येईल येस. किंवा ती एक कॅम्पेन म्हणता येईल करेक्ट. आणि त्याचा इम्पॅक्ट कसा झाला, त्याचा येस. फीडबॅक कसा होता हे पण सांग? येस. सो हे आत्ता मी म्हटलं माझ्या गेल्या 6 महिन्यातल्या इंट्रोस्पेक्शनचाच हा थोडा रिझल्ट आहे. हं. की मी असं ठरवलंय की थोडंसं इनडिरेक्ट ब्रँडिंग, हं. सटल ब्रँडिंग असं पण थोडं करायला हरकत नाही. राइट. तर ह्या विचारातनं मे बी काही असोसिएशन्स करता येतील का? काही स्पॉन्सरशिप्स करता येतील का? काही इव्हेंट्स ऑर्गनाइज करता येतील का? राइट. या सगळ्याचा मूलभूत मोटिव्ह इज गोइंग टू बी प्रमोशन ऑफ शुअर. प्रथा अँड ब्रँडिंग ऑफ कोर्स. शुअर. पण अगदी डिरेक्ट इन द फेस हे आमचे प्रॉडक्ट्स आहेत, हे घ्या, इथे जाहिरात, तिथे जाहिरात असं न करता काहीतरी इनोव्हेटिव्ह आपल्याला काय करता येईल? हा बेसिक प्रयत्न माझा चालू आहे. हं. सो त्याच्यातनंच नाच गं घुमा मूव्हीचा पहिला टीझर मी बघितला, तेव्हाच माझ्या मनात आलं, की काहीतरी आपल्याला हा पिक्चर रिलीज होणार आहे, तेव्हा काहीतरी इन सम फॉर्म असोसिएट होता आलं किंवा ॲट लीस्ट ॲक्टर्सना आपण सारीज देऊ.
त्यांच्या प्रमोशनला ते साडीज नेसतील वगैरे, बरोबर. इतपतच माझा तेव्हा विचार झाला होता. पण काहीतरी करूयात कारण इंटरेस्टिंग दिसतोय पिक्चर आणि विषय बायकांचा आहे. हं. प्रथा इज व्हेरी मच विमेन ओरिएंटेड ब्रँड. तर फोकस टार्गेट ऑडियन्स पण टार्गेट तोच आहे. ऑडियन्स सेम आहे, जो हं. साधारण त्या पिक्चरच्या विषयाचा वाटला. तर सो तेव्हाच नाईस. माझ्या मनात असं काहीतरी चालू होतं की करूयात. आणि त्याच्यानंतर मूव्ही रिलीज व्हायच्या आधी माझं प्रोडक्शन टीमशी कम्युनिकेशन झालं माझ्या एका फ्रेंड थ्रू. आणि असं झालं की तुम्ही शोजच काही घेऊ शकाल का? म्हणजे असं स्पॉन्सरशिप सॉर्ट ऑफ, आणि काही एखादा शो बुक करा. दॅट विल बी बेनिफिशियल फॉर द फिल्म. आणि फिल्मला शेवटी तेच हवं असतं. राइट. प्रमोशनचा त्यांचा हेतू तोच असतो, की विकली जावीत तिकीटं, करेक्ट. जास्तीत जास्त लोकांनी बघावं. सो मग एक सॉर्ट ऑफ मिनिमम गॅरंटी होते, की एखादा शो घेतला, 200 लोकं आली, की हे शुअर. माझं रिस्पॉन्सिबिलिटी. सो मी विचार केला, थोडं गणित केलं आणि मग असं फायनली ठरलं, की एक नाही मी 4 किंवा 5 शोज घेईन. हं. आणि त्याच्या बदल्यात अर्थात काही डिलिव्हरेबल्स त्यांच्याबरोबर, की तुम्ही स्क्रीनिंग्सना या, व्हिजिट द्या. शुअर. जनरल ते स्पेशल स्क्रीनिंग्सना देतात तशी बरोबर. टीमनी, त्यांच्या टीमनी. आणि थोडे आम्हाला बाईट्स द्या. असं एक बेसिक डिलिव्हरेबल्स त्याच्या अगेन्स्ट केले. आणि काही जण असे शोज बुक करतात आणि ते कमी दराच्या तिकिटात विकतात सुद्धा, की हं. म्हणजे आम्ही हे ऑर्गनाइज केलंय, काही स्पॉन्सरशिप मिळाली आहे, तर ₹100 तिकीट अवेलेबल आहे ह्या बरोबर. मूव्हीचं, अशा पद्धतीने करतात. पण मला हे प्रथासाठी असं करायचं होतं, की माझ्या क्लायंट्ससाठी, प्रथाच्या क्लायंट्ससाठी मी ही ॲक्टिव्हिटी करतेय. शुअर. अशा ह्याने मी ते केलं आणि सो ऑलमोस्ट 550 तिकीट्स आम्ही घेतले. हं. मी घेतले आणि आमचे क्लायंट्स आणि प्रथाचे वेल विशर्स यांना आम्ही ती तिकीट्स वाटली. हं. आणि पिक्चरला या स्पेशल स्क्रीनिंग्ज आहेत. फिल्मचं कास्ट क्रू तुम्हाला भेटायला स्पेशल येईल. व्हिजिट देतील त्या राइट. शोजना. आणि कुठेतरी आय वॉज जस्ट होपिंग की मूव्ही खरंच छान असेल, एन्जॉयबल असेल असं. पण हं. तो अर्थात फारच आवडला सगळ्यांना. हो. आणि असा तो एक इव्हेंट मी केला. हं. आणि त्यामध्ये अजून थोडंसं एक काय म्हणायचं, एक थोडंसं स्वीट जेस्चरसारखं आमच्या साइडनी आम्ही प्रथाचे वाउचर्स त्याच्यामध्ये ह्या 550 लोकांना अं, असा एक छान सेट ऑफ वाउचर्स दिला, ओके. विच दे नाईस. कॅन यूज अराउंड द इयर. की त्याच्यामध्ये नाईस. मग तुमच्या बर्थडे मंथचं एक ऑफर, तुमची अॅनिव्हर्सरी मंथची एक ऑफर, मान्सून सीझनसाठीची एक ऑफर, नाईस. गेट अ फ्रेंड अलोंगची एक ऑफर. अशा हं. टाईपचे आम्ही काही क्युरेट करून त्यांना एक छान सेट धिस इज अ दिला. गुड आयडिया. म्हणजे सो बंच ऑफ वाउचर्स इज अ व्हेरी करेक्ट, गुड आयडिया. करेक्ट. सो म्हणजे एक वाउचर किंवा स्टँडर्ड काहीतरी 10% ऑफ असं ऑफ. करण्यापेक्षा त्याला असं एक आम्ही छान सेट दिला त्यांना. हं. हं. आणि सो असं ती ॲक्टिव्हिटी झाली. आणि मला हे करताना मला असं वाटलं होतं, हां, मस्त प्रमोशन होईल. 500 लोकांपर्यंत वाउचर्स तरी पोहोचतील आपली, बरोबर. इफ नॉट एनिथिंग एल्स. पण मला ना ते झाला तो इव्हेंट आणि त्याच्यानंतर एवढा पॉझिटिव्ह त्याचा रेसिप्रोकेशन एवढं पॉझिटिव्ह मिळालं, की आय वॉज व्हेरी प्लेझंटली सरप्राईज्ड. हं. म्हणजे कसं सांगते, की जेवढे आमचे क्लायंट्स, वेल विशर्स जेवढे जण येऊन गेले, एकतर आम्ही असं सांगितलं होतं क्लायंट्सना, की हे आमच्या साइडनी आम्ही देतोय. तुम्हाला 4 तिकीट्स हवी आहेत, 6 तिकीट्स हवी आहेत, किती पाहिजेत तेवढी सांगा, आम्ही देतो. सो इट हं. वॉज नॉट रिलेटेड तुम्ही 10,000चा पर्चेस केलात तर तुम्हाला हे मिळेल, हेच असं मिळेल. काहीच नव्हतं. सो लोकांनी म्हणजे असं, हो, माझ्या 8 मैत्रिणींना मी घेऊन येते. हो, माझे बिल्डिंगमधल्या 10 जणांचा ग्रुप आहे, मी घेऊन येते. राइट. किंवा ट्रेकचा कोणाचा तरी ग्रुप आहे, आम्ही 12 जण येतो. असे तिकीट्स देता आले. सो मे हं. बी वी कनेक्टेड विथ ओन्ली ऑन एन एव्हरेज 5 जरी पकडले, तरी आम्ही एक 100-125 लोकांशी कनेक्ट झालो आणि त्यांनी लोकांना आणलं आणि बरोबर. ते इतकं छान वाटलं सगळ्यांना, राइट. की देअर वॉज म्हणजे लोकं म्हटले, की "तुला ह्याच्यातनं काही रिटर्नची अपेक्षा नव्हती आणि तू एवढं काहीतरी छान आम्हाला एक अमेझिंग. प्लेझंट एक्सपिरियन्स दिलास." हं. आणि असं फारच म्हणजे आवडलं ते. आणि आय वॉज हं. म्हणजे त्याच्यातनं मला असं आलं, की हां, म्हणजे ह्याला मी सटल ब्रँडिंग म्हणते, की तुम्ही काहीतरी केलत तर आम्ही तुम्हाला देऊ, शुअर. किंवा नुसतं हे प्रॉडक्ट विकत घ्या, हे घ्या, हे घ्या असं करायच्या ऐवजी हं. काहीतरी विथआऊट एक्स्पेक्टिंग एनी डायरेक्ट रिटर्न्स ॲट दॅट मोमेंट काहीतरी करून ज्याच्यानी लोकांना प्रथा लक्षात राहील फक्त. हं. असं काही करता आलं तर सो हा एक माझा नवीन उपक्रम झाला. फॅन्टास्टिक. आणि समहाऊ आणि त्याच्यानंतर गेल्या म्हणजे अजून 1 महिना पण नाही नाही झालाय झालेला. मूव्ही रिलीज होऊन. पण गेल्या एक 2-3 आठवड्यात ऑलरेडी आमच्याकडे खूप जणांनी येऊन वाउचर्स यूज केली आहेत आणि तिथे येऊन सांगितलंय, की "काय मज्जा आली, काय मस्त होता हं. पिक्चर. आम्ही तर खूपच वर्षांनी सगळे एकत्र आलो आणि पिक्चर बघितला." सो असं एक छान त्याला एक पॉझिटिव्ह काय म्हणतो आपण, अ, अ, प
असं छान असं काहीतरी आतमध्ये मुरलंय असं वाटलं. एक हम्म. पॉझिटिव्ह काहीतरी त्याच्यातनं नाही, हे वाइब. पण एक खूप छान विचार करण्यासारखी गोष्ट आहे लोकांसाठी सुद्धा जे ऐकतायत, की प्रत्येक वेळी एखाद्या मूव्ही बरोबर असोसिएट होणं म्हणजे त्या क्रूला साड्या देणं करेक्ट. किंवा तुमचं येस. प्रॉडक्ट देणं येस. हे एक भाग करेक्ट. झाला त्याचा. करेक्ट. पण असंही कोलॅबोरेशनमध्ये काही इव्हेंट्स करू शकतो, जो करेक्ट. तुझा टेक्निकली बघायला गेलं तर फार कस्टमर सेंट्रिक होता, येस. की ज्याच्यात येस. काही अपेक्षा नाहीत आणि ॲब्सोल्युटली. येस. सढळ हाताने तू येस. ऑफरिंग्ज म्हणजे चालल्या खरं त्या. सांगायचं तर आम्ही डिस्काउंट वाउचर्स दिली. पण अ, गंमत अशी असते, की मग कधीतरी आपण ओव्हर द काउंटर डिस्काउंट वाउचर्स दिली, की लोकांना असतं, हां, हे काय डिस्काउंट वाउचर्स म्हणजे काहीतरी खर्च करावा लागेल हे हे हम्म. आपल्याला रिडीम करायला. पण तिथे जेव्हा ती दिली, तेव्हा लोकांना असं आलं, की "अरे, तू मूव्ही पण दिलास आणि हे पण दिलंस आम्हाला." हम्म. असं वाटलं. सो असं शुअर. एक सटल त्याच्यात फरक आहे. म्हणजे असं मला राइट. वाटलं, की नुसतंच तुम्ही खरेदी केल्यावर एक वाउचर तुम्हाला देणं आणि असं काहीतरी करणं ह्याच्यात एक डेफिनेटली वेगळा टोन आहे. राइट. सो आता हे थोडं आपण अजून डिटेल आउट करू हे. येस, इंटरेस्टिंग येस. आहे, की तुझा क्लायंट बेस आता एवढ्या वर्षांचा जर बघितला, तर हो. त्याचा नंबर बऱ्यापैकी मोठा आहे. हो, हो, हो. तर याच्यातनं त्या क्लायंट बेसपर्यंत ही ॲक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी येस. तुम्ही काय कम्युनिकेशन किंवा कसं करेक्ट, कम्युनिकेट केलं? करेक्ट, करेक्ट. आणि त्याचं मेसेज फॉर्मेशन पण जर तू सांगितलंस, बरोबर, की हे बरोबर. ट्राय आउट केलं किंवा हा करेक्ट, पहिला करेक्ट, मेसेज गेला करेक्ट. और हा येस, फॉलोअप गेला किंवा गेलाच येस. नाही फॉलोअपचा. बरोबर, तर बरोबर. ते थोडं आपण डिटेल येस. आउट करू. कारण हा डेफिनेटली कंटेंट क्रिएशनचाच पार्ट आहे, राइट, राइट? रीचिंग राइट, आउट आणि ऑफ कोर्स ह्याला आम्ही पूर्णतः डिजिटलीच रीच आउट झालो. देअर राइट. वाज नो फिजिकल काही पॅम्पलेट्स वाटलेत शुअर. किंवा असं काहीच नव्हतं. हं. पण पहिल्यांदा म्हणजे त्या डिलिव्हरेबल्समध्येच आम्ही घेतलं होतं, की तुम्ही आम्हाला हे बाईट्स द्या तुमच्या आर्टिस्टकडनं म्हणजे मग आम्हाला रीच वाढतो. हं. सो फिल्मच्या आर्टिस्टनी शर्मिष्ठा, स्वप्नील, सुकन्याताई, नम्रता ह्यांच्याकडनं बाईट्स घेतले होते, की प्रथानी 4 शोज ऑर्गनाइज केले आहेत. तर आम्ही हं. तुम्हाला भेटायला येतोय, तर नक्की या. सो ह्यानी एक थोडासा वेगळा टच शुअर, येतो. काहीतरी शुअर. स्पेशल वाटतं. दरवेळेला मीच इन्व्हाईट करते, मीच माझ्या इव्हेंट्सना इन्व्हाईट करते. सो त्यांनी दॅट वाज द फर्स्ट थिंग, की नाईस. त्यांनी खूप जास्ती एकतर व्हिजिबिलिटी पण खूप जास्ती मिळाली, ट्रॅक्शन मिळालं आणि खूप जणांपर्यंत ते पोहोचलं. हं. सो एकतर Instagram, Facebookवरती हे पोस्ट केलं, की तुम्ही प्रथाला कॉन्टॅक्ट करा वगैरे, वगैरे हं. आणि हे आम्ही WhatsAppवर खूप सर्क्युलेट केलं. सो हे जे बाईट्स होते ना, हे आम्ही लिंक्स नाही पाठवल्या. आम्ही फक्त व्हिडिओ मेसेजेस WhatsAppवरती सर्क्युलेट केले आणि तुम्ही स्प्रेड करा, स्प्रेड करा. आणि मग हं. नंतर लोकांनी असेही आम्हाला लोकं अप्रोच झाले, की "हां, आम्हाला एक फॉरवर्ड आलाय, प्रथा ऑर्गनाइज करते का? आम्हाला यायचंय." पण मग अल्टिमेटली आम्ही प्रायोरिटी आमच्या डिरेक्ट कस्टमर्स किंवा शुअर. वेल विशर्सना दिली, की काहीतरी तुमचा डिरेक्ट कनेक्ट प्रथाशी असेल, तर आम्ही ते देऊ शकतो. कारण अल्टिमेटली अशी वेळ आली, की तिकीट्स कमी पडतायत. हां. तिकीट्स पुरत नाहीयेत. राइट. सो पहिलं म्हणजे WhatsApp थ्रू खूप केलं आणि त्याच्यानंतर सो प्रॉब्लेम असा होतो ह्या केसेसमध्ये, की शो ठरतातच 1.5-2 दिवस आधी. हो. म्हणजे बुकिंग्स ओपनच होतात मॅक्सिमम 2 दिवस आधी. बरोबर. कारण थिएटरकडनं स्क्रीन्स अलॉट होणे आणि हे सगळं. सो मग त्याच्यामध्ये प्रचंड माझ्या टीमचा अ, मोठा वाटा हो. होता, की 1.5 दिवसात आम्ही लिटरली 1.5 दिवसात 550 तिकीट्स वाटली हं. आणि देअर वॉज नो केओस. सो ह्याच्यामध्ये पण परत कॉलिंग, WhatsApp आणि आम्ही एक गंमत अशी केली त्याच्यात थोडं आधी प्लॅनिंगनी, की तिकीट्स तर नाही मिळणार आहेत. 2 दिवस आधीच मिळणार आहेत. फक्त आम्ही आधीपासनं जेवढ्या लोकांना WhatsApp आणि कॉलिंग केलं त्यांना आम्ही ना आमच्याकडे या आणि तुम्हाला जेवढी तिकीट्स पाहिजेत तेवढे कमिटमेंट पासेस घेऊन जा. आम्ही एक हं. छोटासा कमिटमेंट पास प्रिंट करून घेतला होता, नाईस. की प्रथा प्रेझेंट्स नाच गं घुमाचा शो 1st और 2nd ऑफ मे टायमिंग विल बी कन्व्हेड. पण तुम्हाला असा एक तिथे असा एक क्लिअर पास होता. कम्युनिकेशन होतं. सो आमच्याकडे ऑलरेडी साधारण एक 100 एक जणांनी 2-2 पासेस, 3-3 पासेस नेलेले होते. सो दोज वर हं. कमिटेड. सो ते हं. 250 लोकं वगैरे आमचे कमिटेडच होते. त्यांना फक्त कॉल करायचं होतं, की तुमचे तिकीट्स ठेवू ना नक्की. हं. एवढंच करा. काही जणांनी 2च्या ऐवजी 4 पण चालतील आम्हाला आणि असं केलं. सो ते एक छान आधीचं प्लॅनिंग झालं आणि लोकांना ते खूप आवडलं, की ओके तुम्ही इतकं आधीपासून छान आम्हाला कन्सिडर केलेत आणि नॉट जस्ट दॅट मी तुम्हाला 10 दिवसापूर्वी येऊन 2 पासेस कलेक्ट केलेले मला तिकीट्स मिळाले. म्हणजे ती हं. कमिटमेंट पार पडली. सो अशा अमेझिंग. पद्धतीने आम्ही ते पोहोचवलं. सॉलिड, पण सॉलिड. ह्याच्यात माझ्या अनिता ताई म्हणून माझ्या टीममधली एक काय म्हणायचं
स्ट्राँग खिलाडी आहे. हां. तर तिने ते सगळं हँडल मॅनेज केलं. केलं. अमेझिंग. लास्ट 48 इट्स अवर्स ग्रेट. वर व्हेरी क्रुशियल. टीम पण सपोर्ट शिवाय नाही एकाही होत. माणसाला असं नाही झालं, "अरे, मला बसायलाच जागा नाहीये, माझं तिकीट ह्यांना मिळालंय, हां, मला तर कन्फ्युजन सांगितलं." नव्हतं म्हणजे काहीच. काहीही नाही. देअर वॉज नो कन्फ्युजन. सो मजा आली. म्हणजे त्यामुळे फॅन्टास्टिक. काही देअर वॉज नो काही तिकडे निगेटिव्ह हे काही प्रॉब्लेम्स काही नव्हते. राइट. येस. नाईस. आता एक ह्याच्यावरनं मला असं सुचतंय किंवा विचारावसं वाटतंय, की ज्या लोकांचे ब्रँड्स मे बी 1 वर्ष चालू हं. करून झालंय हो, ज्यांना, हो. कंपॅरेटिव्हली नवीन ब्रँड्स आहेत. येस. आणि आपण असं कन्सिडर करू, की मे बी फॅशन, लाईफस्टाईल येस. याच करेक्ट, सेक्टरमधले करेक्ट. लोकं आहेत. बरोबर. तर अशा लोकांनी अशा इव्हेंट्सकडे किंवा अशा कॅम्पेन्सकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? दॅट इज पार्ट ए ऑफ द क्वेश्चन. येस. आणि दुसरं म्हणजे तू जर हे आत्ता चालू केलं असतंस, हं, प्रथा म्हणजे हं. 1च वर्ष झालंय प्रथा. येस, येस. तर तू हा विचार केला असतास का? करेक्ट. किंवा कसा केला असतास? तर ते तुझ्या लर्निंग्जवरनं बरोबर, लोकांना शिकायला मिळेल. बरोबर. सो मी जर आत्ता चालू केलं असतं, तर मी काय डिफरंट केलं असतं, असं मी ह्याला थोडं हं, टर्म करीन, हं, की हं. हे केलं असतं का पेक्षा शुअर. मी करत गेले त्याच्यापेक्षा काय डिफरंट केलं असतं. खरं सांगायचं तर फार काही नाही, कारण एक्सपेरिमेंटेशनच आहे. मी हं. जे एक गोष्ट केली ती एका वेगळ्या बिझनेसला ती फायद्याची ठरेल, नाही ठरेल काहीच सांगता येत नाही. बरं, बरोबर. मी हीच परत दुसऱ्या एका मूव्हीसाठी केली तर बऱ्याचदा असं होतं, की एकदा जो रिस्पॉन्स मिळतो तो प्रत्येक वेळेस शुअर. मिळतो असंही नाही. नाईस. सो एक्सपेरिमेंटेशन, ट्रायिंग आउट डिफरंट थिंग्स, मेकिंग द राइट चॉईसेस, राइट प्लेस, राइट टाईम ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे. हं, हं. आणि त्यामुळे फार मी काही खूप वेगळं करणार नाही किंवा असं नाही मला वाटत, की हे मी खूप चुका केल्या, त्या मी शिकायला. फक्त मला एकच गोष्ट त्यातल्या त्यात अशी वाटते, की अं, थोडं स्पेंडिंग मी आधी चालू करायला हवं होतं, असं वाटतं मला. अबाउट हं, द ऑनलाईन बिझनेस किंवा हं. ई-कॉमर्स बिझनेस, की राइट. मग मे बी ग्रोथ खूप जास्ती वाढली असती. फक्त हं. माझ्या केसमध्ये थोडं मला तो बिझनेसच शिकावा लागत होता ऑपरेशनली. त्यामुळे शुअर. थोडंसं मे बी त्याला हिंड्रन्स होता. पण मला असं वाटतं, की मी खूप माझ्या ओळखीच्यांवरती, माझ्या कनेक्ट्सवरती असं खूप अवलंबून राहून स्पेंड्स खूप कमी केले. हं. आणि मला लुकिंग बॅक असं वाटतं, की ते स्पेंड्स म्हणजे अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. आता जे आत्ता मे बी वर्षभर झालंय चालू करून, 2 वर्ष झाली आहेत चालू करून. जे तसं म्हटलं तर वर्ष 2 वर्ष इज नॉट अ स्मॉल पिरियड. तुम्हाला बरोबर. तुमचा बिझनेस, तुमचा कस्टमर व्यवस्थित कळलेला असतो. कळलेलं असतं. अशा वेळेला ना, थोडा असा सिंपल विचार करावा. एस्पेशली दोज हू आर इन ऑनलाईन बिझनेस, हं. ऑनलाईन सेलिंग बिझनेस आणि इतरही, की मला जर का आत्ता एखादं दुकान रेंटवर घ्यायचं असतं, ते चालवायचं असतं, तर मला साधारण किती खर्च आला असता? स्मॉलेस्ट युनिट. हं. भले 200 स्क्वेअर फीटची एक जागा मला घ्यायची आहे. मला प्रॉडक्ट्स विकायचे आहेत. सोशल मीडियाचा जमानाच नसेल समजा. बरोबर. मला फिजिकली विकायचं असेल, तर मला किती खर्च पडेल कमीत कमी? की बाबा 25,000 रेंट येईल त्या जागेचं, 15,000 रेंट येईल. मला 2 तरी लोकं कामाला ठेवायला लागतील. त्यांचे 8,000 सॅलरी येईल. मला काहीतरी ट्रॅव्हल एक्सपेन्सेस लागतील. इलेक्ट्रिसिटीचा खर्च येईल. असं करून ना कुठल्याही छोट्यातल्या छोट्या बिझनेसला पण 40,000 ते 45,000 महिना खर्च आलाच असता. बरोबर. जर आज हातात तुमच्या फोन नसता तर. बरोबर. राइट? हं, खूप हं. साऱ्या गोष्टी आपण फोनवर सेलिंग करतो आणि इट इज अ व्हेरी गुड मॉडेल. बट वी टेंड टू अंडर एस्टिमेट इट. म्हणजे हं. 40,000-45,000 माझे तसेही जर खर्च झाले असते, तर मी का नाही फ्रॉम डे वन केले? असं, नाईस. की दॅट्स अ मी गुड आउटलुक. म्हणजे मला एखादा फिजिकल बिझनेस चल 40-45 नाही करणार, निघून गेलं. 20,000 तर करायला हां. पाहिजे होते नाईस. कन्सिस्टंटली. मी 6 महिन्यातनं एकदा 20,000 घालवायचे. कुठलं तरी एक बाबा शूट करू, हे करू ह्याच्यावर. पण कन्सिस्टंटली नाही केलं गेलं. सो दॅट इज हं. माय ओन्ली काय म्हणायचं, आज जर मी चालू केलं तर ते मी वेगळं करीन आणि मी हं. प्रत्येकाला हेच सांगेन, की तुम्ही थोडं स्पेंड करायची तयारी ठेवा. आणि हं. ब्लाइंड स्पेंडिंग नाही. तुम्ही छान स्मार्टली स्पेंड करा. योग्य गोष्टींवर स्पेंड करा. पण राइट. थोडं स्पेंडिंग करायला हरकत नाही. म्हणजे बेसिकली कंटेंट क्रिएशनमधलं पण स्पेंडिंग ह्याच्यामध्ये आपण इन्क्लूड हो, करतोय. हो. हो, म्हणजे हो, हो. शूट्स असतील, करेक्ट. कोणाबरोबर कोलॅब्स असतील. येस, म्हणजे मोस्टली दॅट. म्हणजे येस. पेड ॲडव्हर्टायझिंग लगेच चालू करायची गरज नाहीये. राइट. पण तुमच्या कंटेंटसाठी किंवा तुमच्या हं. बिझनेससाठी कधी-कधी स्टॉकवर पण असेल. राइट. म्हणजे कधी-कधी आता नुसतं ऑनलाईन रिसेलिंग करणाऱ्यांना बऱ्याच जणी मी ऐकते, खूप डिमांड असतो, पण मला येतच नाही. माझा तो स्टॉक यायला 4-4 आठवडे लागतात. मग तुम्ही थोडेसे पैसे घालवा आणि घेऊन ठेवा स्टॉक. रिस्टॉक जर करून तुम्हाला ठेवा. माहिती आहे, की तुम्हाला खूप डिमांड आहे, तर मग कधीतरी ते स्टॉकमध्ये असेल. बट यू हॅव टू बी रेडी टू स्पेंड
लिटल बिट ऑफ मनी. हा खूपच भारी पॉइंट आहे आणि आय थिंक स्टार्टअप्सला मेनली तो इश्यू आहे, की पहिलं वर्ष, 2 वर्ष रादर खूप कमी स्पेंड करेक्ट. केला जातो. ॲड्स तर भाग वेगळा झाला, पण कंटेंट करेक्ट. क्रिएशनला येस. सुद्धा. अ, अजून मला असं तुला विचारावं वाटेल, की कंटेंटचं जेव्हा आपण कॅटेगरायझेशन करतो, येस. तर ते कसं लोकांनी त्याच्याकडे अप्रोच झालं पाहिजे? म्हणजे कंटेंट बकेट्स असतील, कुठल्या बरोबर. दिवशी काय टाकायचं असेल. येस. अर्थात हे खूप करूनच शिकता येतं हा हो. एक जरी भाग हो. झाला. हो. पण तुझ्यासारख्या एक्सपिरियन्सनी जर आपल्याला शिकायला मिळालं, हो. तर एक चांगला ट्रॅक मिळेल किंवा चांगली गाईडलाईन मिळेल. येस. या ह्याने मी विचारतो, की हो. त्याचं सेग्रिगेशन किंवा कॅटेगरायझेशन येस. कसं करायचं? सो ह्याचं ना सोहम मी बऱ्यापैकी उघडे डोळे ठेवून केलंय हं, पहिल्यापासून. हं, हं. म्हणजे जरी मी ओके मी व्हिडिओज केल्यावर लोकं घ्यायला लागले, हे माझ्यासाठी सरप्राईज होतं. हं, हं, विकत हं. घ्यायला लागले राइट. 15,000-15,000 च्या साड्या एक फक्त व्हिडिओ बघून, की हां, आम्ही ट्रान्सफर करतो पैसे आणि तिथून हे चालू झालं, की हां, म्हणजे धिस कॅन बी अ सेलिंग चॅनल. मग आपण अजून व्हिडिओज पोस्ट करू. हे जरी माझं अनप्लॅन्ड होतं ना, तरी मी जे काही व्हिडिओज पोस्ट करते, जो काही कंटेंट टाकते, ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी कॉन्शियसली ते केलंय. हं. आणि अर्थात भरपूर वाचतो, आपण खूप सारं इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट ऐकतो, बघतो. राइट. त्याच्यावरूनही खूप शिकत जातो आपण सगळेच आणि म्हणजे आता तू हे करतोयस हा प्रयोगही त्याचाच पार्ट आहे. शुअर. इट इज हेल्पिंग सो मेनी पीपल टू गेट इनसाइट्स, राइट, पीपल लाइक मी. राइट. सो तर मी कुठेतरी वाचलं होतं आणि त्याचं हे माझं इंटरप्रिटेशन आहे. अशाच फॉर्ममध्ये मी वाचलं नाहीये. राइट, पण राइट. मी ते तसं लक्षात ठेवते, की PEEIE असा एक फंड आहे. हां. सो PEEIE. म्हणजे ओके. ह्या 5 सेगमेंट्समध्ये कंटेंट आपला डिव्हाईड झालेला पाहिजे. बरं. सो सो बेसिकली पी इज प्रमोशनल. ओके, प्रमोशनल कंटेंट ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉडक्ट दाखवताय किंवा ओके. तुमची सर्व्हिस दाखवताय. हं. जे म्हणजे माझं साड्या विकण्याचे व्हिडिओज जे मी करते किंवा फोटोज, की ही साडी अवेलेबल आहे, इथे आहे. ही ती लिंक आहे विकत घ्यायची, तुम्ही करा. बरं. सो फर्स्ट इज पी इज प्रमोशनल. हं. ई इज एंटरटेनमेंट. ओके. सम कंटेंट शुड बी प्युअर एंटरटेनमेंट कंटेंट, की हं. रील्स आहेत. अर्थात सगळीकडे आपलं प्रॉडक्टच दिसणार आहे. मी काय भलतंच काहीतरी नाही करू शकत. शुअर. पण एंटरटेनिंग कंटेंट इज व्हेरी रिफ्रेशिंग हं. फॉर द व्ह्यूअर ऑर फॉर द कन्झ्युमर. राइट. सो मध्ये-मध्ये काहीतरी एंटरटेनिंग कंटेंट. मग त्या एंटरटेनिंग कंटेंटमध्ये तुम्ही ट्रेंड्स फॉलो करणं, ट्रेंडिंग म्युझिक यूज करणं, हा त्याचा पार्ट आहे, की बरोबर. एंटरटेनिंग पाहिजे शुअर, तुमचा कंटेंट. शुअर. मग PEE म्हणजे एज्युकेटिव्ह. सो मी हम्म. खूप ट्राय केलंय, की माझ्या प्रमोशनल कंटेंटमध्ये सुद्धा मी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करते. हं, सो एज्युकेटिव्ह इज बेसिकली एज्युकेटिंग द कस्टमर अबाउट युअर प्रॉडक्ट. इट इज हं. नॉट अबाउट यू टीचिंग समथिंग, पण इन्फॉर्मेशन, तुमच्या प्रॉडक्टबद्दलची इन्फॉर्मेशन. सो ह्याचं एक सो एक्झाम्पल दे ना छोटंसं सो साडीचं. सिंपल की मी आता साड्या नुसत्या दाखवते, हं, ह्याच्याऐवजी कुठून येतात? कांजीवरम. कशा हं, बनतात? कांजीवरम हा सर्वात जुना प्रकार आहे. हं. पैठणी बरोबर, पैठणमध्ये चालू झाली, पण येवल्यात का म्हणते? येवल्याची पैठणी का म्हणतात? बरोबर. इथपासनं ते हँडलूम म्हणजे काय? हँडलूम कसं ओळखायचं? राइट. सो हा एज्युकेटिव्ह पार्ट आहे. आय एम जस्ट एज्युकेटिंग द कस्टमर. शुअर. ह्याच्यात काही म्हणजे मी तिथे तू विकत नाहीये. हां, तिथे सो तू म्हणत नाहीस की हे ह्याच्यात विकत मग घ्या. छोट्या-छोट्या रील्स ह्या फक्त एज्युकेटिंग रील्सच असतात, की साडी राइट. ड्रेप करताना काय-काय गोष्टी लक्षात ठेवा. साडीमध्ये सेफ्टी पिन अडकून साडी खराब न होण्यासाठी तुम्ही काय करा. सो हं, ऑल धिस इज एज्युकेटिव्ह कंटेंट. आय एम हं, जस्ट गिव्हिंग आउट इन्फॉर्मेशन. आय एम हं. नॉट सेलिंग अ प्रॉडक्ट देअर. सो राइट, प्रमोशनल, एंटरटेनिंग, एज्युकेटिंग राइट. हे झालं. आय इज इन्स्पिरेशनल. हं. सो इन्स्पिरेशनल म्हणजे मला अशी साडी मला आवडेल हां, असं दिसायला मला आवडेल हां, ह्याला मी ओह! इन्स्पिरेशनल म्हणते. सो हं, इन्स्पिरेशनल म्हणजे मे बी सेलिब्रिटी पिक्चर्स, की हं, ही साडी बघून आहाहा होतंय, मला पण अशी पाहिजे. सो हं. मे बी सेलिब्रिटी पिक्चर्स. इन्स्पिरेशनलमध्ये आता जे मेकअप, ब्युटीमधले लोकं आहेत त्यांना बिफोर आफ्टर टाकता येतात. जे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना बिफोर आफ्टर जर्नीज दाखवता येतात. सो दॅट इज इन्स्पिरेशनल, की शुअर. मला पण हे करायचंय. हं, माझ्या केसमध्ये क्लायंट स्टोरीज, हं. कस्टमर टेस्टिमोनियल्स इज इन्स्पिरेशनल, की एखाद्यांनी लग्नात नेसलेली साडी, मला पण माझ्या लग्नात सेम पाहिजे." शुअर. सो धिस इज इन्स्पिरेशनल कंटेंट. राइट. सो PEEI झालं आणि लास्ट ई इज एंगेजिंग. सो माझ्याकडे एव्हरी मंथमध्ये 3 ते 4 वेळा मी लाईव्ह सेशन्स करते
आणि हम्म. लाईव्हमध्ये जेवढी इंटरॅक्शन, एंगेजमेंट होते तुमची, तुमच्या फोकस्ड कस्टमरशी तेवढी कशातच होत नाही. हम्म. सो इंटरॅक्टिंग विथ युअर कस्टमर, अंडरस्टँडिंग त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांना आपल्याबद्दल काय वाटतंय, त्यांच्या कमेंट्सवरनं आपल्याला लक्षात येतं. कधी-कधी कॉम्प्लिमेंट्सवरनं, कधी-कधी निगेटिव्ह फीडबॅकवरनं, शुअर. कधी-कधी नुसत्या क्वेरीजवरनं. हम्म. सो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एखादं लाईव्ह केलंय फक्त सांगायला की माझं पुढचं एक्झिबिशन कुठे आहे. त्याच्यात 50 वेळा नवीन येणारे लोक विचारतात कुठे एक्झिबिशन, कुठे एक्झिबिशन, कुठे एक्झिबिशन. तेव्हा लक्षात येतं की आपल्याला किती बंबार्ड करण्याची ही गोष्ट शुअर. आहे शुअर. की आधी मी ऑलरेडी 10 पोस्ट टाकलेले असतात तरी एवढ्या लोकांना अजून माहिती नाहीये. तर 50 वेळा रिपीटेडली त्या लाईव्हमध्ये ते सांगणं ह्यांनी त्या एंगेजमेंटमधनं कळलेल्या गोष्टी असतात हम्म. की ओके अजून लोकांना व्हेन्यू कळलेला नाहीये किंवा त्याच्यातनं असं कळतं की स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे साड्यांची. मग पुढच्या पोस्टमध्ये आम्ही टाकतो साडी स्टार्टिंग फ्रॉम सो अँड सो, की त्याच्यातनं खूप जणांनी काल विचारलं पण मग फक्त लग्नी साड्या असणार आहेत का, कॅज्युअल नसणार आहेत का. हम्म. मग एक पोस्ट त्याच्याबद्दल. सो ह्याच्यातनं आपल्याला समजत जातं की लोकांना काय प्रश्न पडतायत किंवा लोकांना काय हवंय. हम्म. सो एंगेजिंग इज द लास्ट ई. सो अमेझिंग. PEEIE हा एक साधारण माझे सेग्रिगेटेड कॉन्टेंट आहे राईट. आणि लुकिंग बॅक जर सगळा कॉन्टेंट बघितला तर ह्याच्यापैकी एका सेगमेंटमध्ये प्रत्येक मोडतो. म्हणजे हम्म. आणि रेग्युलरली ह्या सगळ्या तर त्याचा सेगमेंट्स स्प्रेड मधला कसा करता येईल आपल्याला? तसा स्प्रेड होतो. ते आता रिपीटेड कॉमेंट्सवरनं मला एक हं, हं, ई-कॉमर्सला स्पेशली हं, हा हं. काय म्हणता येईल, प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, हां. पण इट इज फन. माझी कधी-कधी होते चिड हॉनेस्टली, की बरेचदा ना सगळं, सगळं सांगून सुद्धा जसं तू म्हणलीस, की येस. इथे एक्झिबिशन आहे, इथे हे. लोकांना पी-पी, हं. प्राईस प्लीज, येस, अशी कॉमेंट करायची सवय आहे. येस, फॉर सम रिझन ही येस. कुठनं आली आय हो, डोंट नो. हो, हो. तर ह्या पी-पी. प्रॉब्लेमकडे तू कसं बघतेस किंवा ह्याला तू कसं हो, टॅकल करतेस? हो. कारण ह्याला काय आहे, Instagramवरती तुम्ही कमेंटला रिप्लाय नाही केला तरी लोकं चिडतात. करेक्ट, करेक्ट. त्यांना लिंक मिळाली नाही. येस, ई-कॉमर्स असेल तर त्यांना लिंक देणं येस, गरजेचं आहे. येस. मग नुसती वेबसाईटची लिंक न देता करेक्ट. प्रॉडक्टची लिंक येस. ज्याच्यावरती त्यांनी पी टाकली. बरोबर, बरोबर. आणि मग काही फ्रस्ट्रेशन लेव्हल का हो. होते ते सांगतो, की अरे तुम्हाला म्हणजे आपण असे अझ्युम करतो बिझनेस येस. ओनर, की माझं ऑनलाईन आहे ना, तुम्ही जाऊन बघा ना ऑनलाईन आणि करेक्ट. चेक करा आणि बाय बरोबर. करा. हो. तुम्ही प्राईस प्लीज आणि का ना त्याच्यात विचारताय? गंमत अशी आहे, की एखादी म्हणजे तुम्हाला समजा 100 कमेंट्स आले असतील पी-पी, प्राइस प्लीज, प्राइस प्लीज. तर ते त्याच्यातले एखादी व्यक्ती जेन्युइन असू शकते आणि ती आपली 15,000 ची साडी घेऊ पण शकते. राइट. सो पण हे डिफिकल्ट आहे. म्हणजे इनिशियली तर गंमत वाटेल, खूप फनी वाटेल. पण मी एक फिल्टर ठेवला होता, की पी-पी लिहिणाऱ्यांना रिप्लाय नाही करायचा. प्राइस प्लीज लिहिणाऱ्यांना रिप्लाय करायचा. निदान 4 लेटर्स टाइप करण्याचे कष्ट जे घेतायत त्यांना आपण रिप्लाय म्हणजे त्यातल्या त्यात फिल्टर, की राइट. आपल्याला समजायला की कोण कॅज्युअली विचारतंय आणि तो कोण खरंच इंटरेस्ट घेऊन विचारतंय हं. किंवा समबडी हू इज कमेंटिंग एनिथिंग अदर दॅन पी या साडीची प्राइस काय आहे? प्राइस किती आहे? प्राइस नाही सांगितली. प्राइस प्लीज. प्राइस ऑफ येल्लो साडी असं जे विचारतात त्यांना आम्ही रिप्लाय करायचो. सो हं. इनिशियली आम्ही असं चालू केलं, की ॲटलीस्ट त्याच्यातनं समजतं, की कोण खूपच कॅज्युअली नुसतं इन्व्हॉलंटरीली करतोय का कोणाला खरंच त्या साडीत इंटरेस्ट राइट. आहे. पण आता काय करता? सो आता मी तुला सांगते ॲक्चुअली Instagram हॅज अ फीचर हं. ऑफ ऑटोमेटेड रिप्लाईज. हं. सो विच आय एम गोइंग टू एक्सप्लोर नाऊ. आय हं. वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. सो ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला पी म्हणजे प्रत्येक तुम्ही जो रील किंवा व्हिडिओ किंवा पोस्ट टाकताय त्याच्यामध्ये तुम्हाला बॅकएंडला सेटिंग करता येतं, की ह्या कमेंटला हा रिप्लाय गेला पाहिजे. हं. इट कॅन बी डिफरंट फॉर एव्हरी पोस्ट. सो हे आता मी चालू करणार आहे सो दॅट आय डोंट मिस आउट ऑन मोस्ट ऑफ शुअर. माय हां. प्राइस एन्क्वायरीज. राइट. फक्त मी थोडं माझ्या टीमला सांगितलंय, की शेवटी आपल्याला प्रॉडक्ट विकायचंय आणि एक हे अनफॉर्च्युनेट पार्ट असा आहे व्हिज्युअल कंटेंटचा, की लोकांचं टेक्स्टकडे लक्ष जात नाही. हं. म्हणजे तुम्ही कितीही त्या कॅप्शनमध्ये लिहा किंवा हे करा, तर टेक्स्टकडे लोकांचं लक्ष जात नाही. सो त्यातल्या त्यात आम्ही असं करतो, की जिथे आता फॉर एक्झाम्पल आम्ही न्यू इयर सेल करतो आमचा, की हं. ज्याच्यामध्ये मी 22-23 व्हिडिओज एका दिवशी पोस्ट करते. ज्याच्यात आम्ही ऑलमोस्ट नाईस. 150-200 साड्या दाखवतो, हं. विच आर डिस्काउंटेड अँड दॅट हं. डिस्काउंट स्टँड्स ओन्ली फॉर 1 डे, विच इज म्हणजे प्रथाची अॅनिव्हर्सरी. राइट. सो ह्या वर्षी पहिल्यांदा आम्ही असा कारण त्याच्यात एफर्टच लागतो एडिटिंगचा, की प्रत्येक व्हिडिओला प्राइसच डिस्प्ले केली व्हिडिओवर. हं. त्या स्क्रीनवरच मी साडी जिथे दाखवते तिथे ओरिजिनल प्राइस आणि डिस्काउंटेड प्राईस. डिस्काउंटेड प्राइस.
सो तुला गंमत वाटेल, एकाही कस्टमरनी प्राईस नाही विचारली. एकाही कस्टमर, ही साडी आम्हाला हवी आहे, स्क्रीनशॉट पाठवून, बिकॉज स्क्रीनशॉटमध्येच दिसतीये प्राईस. सो हम्म. व्हिज्युअली तुम्ही वर लिहिलं असेल ना, ह्या सगळ्या साड्या 10,000 च्या 10% ऑफला अवेलेबल आहेत, कोणीच वाचणार नाही. प्रत्येक जण साडीचं स्क्रीनशॉट पाठवेल आणि ही कितीला आहे विचारेल. सो यावेळेस फर्स्ट टाईम आणि इट वॉज सो इफेक्टिव्ह. सो त्यातल्या त्यात जर का आम्हाला ते अव्हॉइड करायचं असेल, तर प्राईस मेन्शन करायची किंवा प्राईस रेंज मेन्शन करायची इन दॅट व्हिज्युअल हम्म. इज व्हॉट, किंवा जो काही मेसेज असेल. कधी-कधी प्राईस नसतो, व्हेन्यू असतो. राईट. पण तो त्या व्हिज्युअलमध्येच आला पाहिजे, हेच त्यातल्या त्यात आम्ही करतो. सो का का करत नाही डिस्प्ले प्राइस? बाकी बरेचसे. नाही, प्राईस आम्ही पण नाही करत. हां. प्रत्येक कंटेंट म्हणजे प्रत्येक पोस्टमध्ये प्राईस शुअर. नाही करत डिस्प्ले. हां. त्याचा एकच माझा त्यातनं एकच हेतू आहे, की मला कस्टमर्स आमच्याकडे यायला हवेत. बरोबर. कारण कसं होतं, एखाद्या साडीची 10,000 प्राईस, ओ 10,000 आहे का, राहून देत. त्याच्या हं. ऐवजी जर त्या कस्टमरनी आम्हाला विचारलं, ह्या साडीची प्राईस काय? शुअर. आम्ही म्हणतो 10,000. ते म्हणतात, "ओ एवढी आहे का? बरं." त्याच्यावर आम्ही सांगतो, "मॅम तुम्हाला कुठल्या रेंजच्या हव्या आहेत? तुम्हाला 6 ते हं. 8 मधल्या हव्या आहेत का? आमच्याकडे हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत." राइट. सो ॲट लीस्ट एक म्हणजे इंटरॅक्शन पॉइंट येतो. पॅसिव्ह काय म्हणायचं, आपल्याला न कळतच एखादा कस्टमर बघून सोडून देतोय, ह्याच्या ऐवजी आपल्याकडे येतोय. आपल्याला समजतंय की त्यांना आत्ता हे बजेट नाही, इज बेटर. सो हं. आम्हाला थोडंसं मला लोकांनी एन्क्वायर करावं असं शुअर. वाटतं, आणि त्यासाठी काही-काही वेळेला आम्ही मेन्शन करतो, काही-काही वेळेला नाही पण करत. बिकॉज लोकांना नाहीतर मग तक्रार राहते, हे कधीच प्राईस सांगत नाहीत. हं. सो असं काही त्याच्यात सिक्रेसी काहीच नाही. वेबसाईट आहे, वेबसाईटवर सगळ्या प्राइसेस डिक्लेअर्ड आहेत. सो देअर शुअर. इज ऑर देअर इज असं पण नाहीये की ह्या क्लायंटला ही सांगतोय, ह्या क्लायंटला ही सांगतोय, असंही नाहीये. बरोबर. सो न सांगण्याचा काही अदरवाईज उद्देश नाहीये, हं. आणि थोडं कॉम्पिटिशनला अवघड जावं टू हं. अंडरस्टँड आपलं प्राइसिंग काय आहे. म्हणजे ॲट लीस्ट एक प्रत्येकच स्टेप. एक स्टेप त्यांना जरा ह्यांच्या वेबसाईटवर शुअर. जाऊ, बघू. ॲटलीस्ट थोडं तरी अवघड जावं. अगदीच हं. आपण सगळ्या ह्याच्यात त्यांनाच सांगतोय आमची प्राईस एवढी, असं नको. बिकॉज डार्क रिॲलिटी आहे, की तुम्ही सोशल मीडियावरती असण्याचा दुसरा टोक हे असं आहे, की 50,000 तुमचे कॉम्पिटिटर्स वर्ल्ड वाईड हे तुम्हाला बघत असतात, फॉलो करत असतात, प्रत्येक पोस्ट बघत असतात, आणि ते यूजही करत असतात बऱ्याचदा हं, हं, तुमचा कंटेंट. हं, सो मग थोडंसं त्यातल्या त्यात गिव्हिंग आउट लेसर इन्फॉर्मेशन ऑर लेस इझिली इज व्हॉट वी हॅव इन हँड. हं. बऱ्याचदा ना ह्या एक्सरसाइजमध्ये काही-काही कम्युनिटी मेंबर्स पण होतात. म्हणजे आपले फॉलोअर्स पण कधी-कधी कमेंट करतात. हां. ब्रँडला हेल्प करताना. ते पाहताना पण छान वाटतं, की "अरे तुम्ही करेक्ट. यांच्या वेबसाईट जाऊन बघा हो. प्राईस." करेक्ट, करेक्ट, करेक्ट. किंवा येस, आम्ही येस. मागे घेतली होती अगदी, ही अगदी. हो, हो. व्हिच इज अल्सो अ नाईस व्हेरी नाईस. या, या, या. कम्युनिटी अगदीच, बिल्डिंग. अगदीच. राइट. हे इंटरेस्टिंग आहे. कंटेंट क्रिएशनचा मेन प्रॉब्लेम कंटेंट क्रिएशन आहे हं. अनफॉर्च्युनेटली. हो, हो. म्हणजे हो. त्याच्यात वेळ घालवणं चुकीचा शब्द आहे, पण वेळ घालवावा लागतो. बरोबर. आणि ते फाउंडर्स थोडे गंटतात किंवा त्यांना खूप गोष्टी करण्यासारख्या किंवा असतात थोडे अंडर सुरुवातीला एस्टिमेट पण करतात असं मला वाटतं. स्वतःला. नाही, त्या गोष्टीला, की ओके. हे करावं लागणार आहे आपल्याला, कंटेंट हम्म. क्रिएशन ह्या गोष्टीलाच अंडर एस्टिमेट करतात खूप फाउंडर्स. की फॉर एक्झाम्पल, मी आता काहीतरी गारमेंट्सचं चालू केलंय, समजा कॉटन गारमेंट्स आहे किंवा काय, विच इज अ हायली कॉम्पिटिटिव्ह स्पेस टू बी इन. तर इन दॅट केस तुम्हाला, आणि मला ऑनलाईनच सेल करायचंय, माझ्याकडे हम्म. फिजिकल स्टोअर नाहीच आहे समजा, तर तुम्हाला कंटेंट क्रिएट करावाच लागणार आहे. मग तुम्ही मला कोणीतरी सोशल मीडियाला सांग, मला ना तुझ्यासारखं टाकता नाही येत सारखं-सारखं गोष्टी, असं उपयोगाचं नाहीये. मग यू हॅव टू बिल्ड अ सर्टन स्किल सेट अँड स्टार्ट डूइंग समथिंग, कारण त्याच्यात काहीच रॉकेट सायन्स नाहीये. पर्याय पण नाही हां, आणि तुमच्याकडे वेळच उरला नाही, तुमचा बिझनेस एवढा वाढला, तर तुम्ही ती गोष्ट आउटसोर्स करा. पण हम्म. पहिल्यांदा तुम्ही आउटसोर्स नाही करू शकत, कारण तुमच्या एवढा तुम्हाला तुमचं तुमचं प्रॉडक्ट दुसऱ्या कोणालाच माहीत नसतं. हम्म. ना तुमचा कस्टमर. शुअर. सो ते आपण थोडा, म्हणजे ते अंडर एस्टिमेट करतात खूप जण टू बिगिन हम्म. विथ, असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यातला तो एक पॅरलल ती गोष्ट आहे, की याच्यात स्किल डेव्हलपमेंट, सेल्फ लर्निंग हा पण भाग आहे येतोच. ना, आहे ना. म्हणजे डे 1ला तुझे व्हिडिओज खूप भारी करेक्ट. होते अशातला नाही, भाग नाही. नाही. करेक्ट. पण ते करत राहायला पाहिजे. करत राहायला पाहिजे. हं. सो आणि सोपं म्हणजे पण झालंय आय थिंक. खूप सोपं झालंय रे. आता म्हणजे एवढे एडिटिंग ॲप्स आहेत. म्हणजे 4 वर्षापूर्वीपेक्षा आणि आत्तामध्ये पण केवढा डिफरन्स आहे. हं. सो यू हॅव ऑल द एडिटिंग ॲप्स ऑन युअर फोन. तुम्हाला खूप काही शूट्स पण काय, तुम्ही इझिली फोन फोटोग्राफीवर शूट्स करू शकता. काहीही तुम्हाला प्रोफेशनल टीम गरज नाही. असायची हो. गरज नाहीये. शुअर. सिंपल थिंग्स. नाही मॉडेल तुमच्याकडे, तुम्ही करा.
स्वतः बरोबर करा आहे. मॉडेलिंग तुमच्या प्रॉडक्टचं. काय फरक पडतो? म्हणजे हम्म. पण ते सुचत नाही किंवा करायची इनर्शिया असतो थोडासा मे बी समटाईम्स किंवा भीती वाटते काय? भीती म्हणजे ऑकवर्डनेस वाटतो मे बी काही-काहींना. पण यू हॅव टू म्हणजे ते झटकायला लागतं कधीतरी असं मला किंवा वाटतं. फिगर आउट अ वे जिथे करेक्ट, विदाऊट शोइंग युअर करेक्ट. फेस तुम्हाला जर एक्झॅक्टली. करता येत हां, असेल. किंवा मग बी रेडी टू स्पेंड अ लिटल बिट, की दर हं. महिना ₹15,000 मी शूट्सवरती स्पेंड करीन, शूट करीन, पण ते पोस्ट करायचं शेवटी तुमच्यावरच काम आहे. हं. मग त्याला पण एक एजन्सी पाहिजे. मग त्यांनी पोस्ट केलं पण ते काहीच वर्क होत नाहीये. त्याला काही व्ह्यूवरशिपच नाहीये. 4च लाइक्स आले माझ्या पोस्टला, असं म्हणून उपयोग नाही. हं. तुम्हाला माहितीये का 4 लाइक्स आले त्या पोस्टला? तुम्ही 4 गोष्टी ट्राय करून बघितल्या. म्हणजे सिंपल थिंग मी तुला सांगते. Instagram पोस्टला अ, एक स्क्वेअर असतो राइट? स्क्वेअर टाईल असते. तुम्ही पोस्ट केलं तरी ती ग्रिडमध्ये स्क्वेअर टाईल शुअर. दिसते. त्या स्क्वेअर टाईलमध्ये जर मी साइडनी खूप साऱ्या मार्जिन्स ठेवून एक फुल फिगर फोटो टाकला, साइडनी ब्लँक मार्जिन्स, त्याला कमी ट्रॅक्शन मिळतं. हं. आणि जर का मी तोच फोटो 3/4 भले कट होईल, पण तो अख्खी टाईल भरून एक फोटो टाकला, हं. तर त्याला जास्ती ट्रॅक्शन मिळतं. हं. आता हे मला कुठल्या एजन्सीने सांगितलंय का? नाही. एजन्सी उलटं छान डिझाइन करून बॉर्डर्स-बिर्डर्स साइडला ग्रिड एलिमेंट्स टाकून मेंटेन दिसते. वगैरे करून. पण मला हे लक्षात येतं, मलाच दर वेळेला सारखं बघून ह्याला एवढे लाइक्स आलेत, ह्याला इतके लाइक्स आलेत, ह्याच्याबद्दल एन्क्वायरी जास्त आहे. त्याच्यावरनं हे कळत गेलं, की डिझाइन कधी-कधी डझंट मॅटर. हं. कसा दिसतोय तो प्रोफाईल आपला नाही डझंट मॅटर. कारण अल्टिमेटली आपल्याला प्रॉडक्ट विकायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी ते बघायला हवंय. राइट. जर एखाद्याला रीचच मिळत नसेल, तर कशाला ती गोष्ट करायची? हं. सो पण अॅन एजन्सी इज नॉट सेन्सिटिव्ह इनफ टू अंडरस्टँड द डिफरन्स. ते तुम्हाला एवढंच. मग तुम्ही सांगा, की ठीक आहे, तुम्हाला तुम्ही ग्रिड करून देणार आहात ना, त्यातले 2-3 ग्रिड रिकामे असू द्यात. तुम्हाला स्पेसिंग पाहिजे ना, पण मला उरलेल्या भरलेल्या स्टाईल्स दिसल्या पाहिजेत. हं. सो असे छोटे-छोटे पण आता हे माझ्यासाठी वर्क होतं. मे बी फॉर सम पीपल इट वोंट. शुअर. सो याचं एक्सटेन्शन मला तुला विचारायचं आहे, की कंटेंट क्रिएट करत असताना त्याच्या या एनालिटिकल डॅशबोर्ड जो टिपिकली Instagramचा आपण आत्ता कन्सिडर करू, कारण बाकी येस. प्लॅटफॉर्म्सवरती पटकन तेवढ्या ॲक्टिव्ह होतातच लोकं असं नाही. हं. तर या डॅशबोर्डकडे किती फ्रिक्वेंटली एकतर बघितलं पाहिजे हो. आणि दुसरं की काय-काय तू सांगशील, की हे आवर्जून बघा, की हे हं. मी मे करेक्ट. बी पहिले 6 महिने बघितलं नव्हतं. बरोबर. पण आता हे बघितल्यामुळे मला काही आयडिया सुचतायत. तर बरोबर. ते थोडंसं सांग, की हाऊ टू बरोबर. स्टडी दॅट एनालिटिकल इनसाइट्स. डॅशबोर्ड? सो नुसतं Instagram नाही, Facebook पण माझ्यासाठी तर इनफॅक्ट इट इज 70-30 और 80-20. सिरियसली? Facebook इज 70-80% कॉन्ट्रिब्युटिंग टू माय काय म्हणायचं ओव्हरऑल ट्रॅफिक. व्ह्यूवरशिप, ट्रॅफिक, ओह, इस एंगेजमेंट. इट? हो, हो, हो. नाईस. सो पण वी कॅनॉट इग्नोर Instagram कारण हं. Instagramवरती कन्झ्युम खूप जास्ती होतो. हां. कन्व्हर्ट किती होतो माहीत नाही, पण कन्झ्युम खूप जास्ती होतो. सो ते नाही करतायत. पण ॲक्चुअली इनसाइट्समध्ये तुम्ही तेव्हाच शिरा जेव्हा तुम्ही पेड ॲडव्हर्टायझिंग करताय किंवा पेड मार्केटिंग करताय, हं. असं मला वाटतं. पहिले तुम्हाला फक्त एवढंच ॲनलाईज करायचंय, की प्रत्येक पोस्टला तुमच्या किती व्ह्यूज मिळतात, किती लाइक्स मिळतात आणि तुमच्याकडे त्या पोस्ट थ्रू किती एन्क्वायरीज येतात. आणि दिस इज व्हेरी ईझी टू अंडरस्टँड. त्यात तुम्हाला काहीच कारण खूप जणांना त्याची भीती वाटते, की मला एनालिटिक्स कळत नाहीत. हां, खूप खोलात जायला इनसाइट्समध्ये लागेल. मी टेक्नॉलॉजिकली खूपच चॅलेंज्ड आहे. मला ते येत नाही. तर काहीच गरज नाहीये. तुमच्या पोस्टच्या खाली लाइक्स, व्ह्यूज सगळं असतं. तेवढं बघत राहा आणि जस्ट काय वर्क होतंय ह्याच्यावर फक्त मार्क करत राहायचं हं. आपल्याकडे, की ही रील माझी वर्क झाली आहे. आपल्याला कधीही मला आज आता YouTubeवरती आम्ही बेसिकली YouTube हे पण एक माध्यम आहे. शुअर. खूप जण YouTubeवर आहेत. सो YouTube फॉर मी YouTube इज हार्डली 10% हं. ऑर मे बी 5% ऑफ माय ऑडियन्स. हं. अनफॉर्च्युनेटली आय वॉन्ट टू बिल्ड दॅट. पण तरीसुद्धा काहीही विचार न करता मी सगळा कंटेंट तेच सगळं म्हणजे सतत कंटेंट YouTubeवर पोस्ट करत राहते. सो YouTube चॅनल प्रथाचा जे आहे त्याच्यावरती 800 व्हिडिओज आहेत ऑलरेडी. म्हणजे हे ओह शिट! असं लोकांना म्हणजे मी कधी YouTubeबद्दल बोलत नाही, पण हे लक्षात येत नाही, की ते करत हं. राहायला लागतं. तर आता YouTube हा खरं आमचं सर्वात दुर्लक्षित सेक्शन आहे. कारण आम्ही नाही तेवढं फोकस राइट. करत. पण गंमत अशी वाटेल एकतर YouTube मला आत्तासुद्धा तोंडपाठ आहे, की कुठला माझा व्हिडिओला किती व्ह्यूज आहेत YouTubeवरच्या. हं. व्हिच इज माय लीस्ट परफॉर्मिंग ऑर लीस्ट ऑडियन्स असलेला सोशल मीडिया चॅनल.
शुअर. तर तुम्हाला पाठच पाहिजे किंवा तुम्हाला एखाद्या रीलला जास्ती व्ह्यूज आले, की हे कळलंच पाहिजे, हां, ही माझी आता हायेस्ट परफॉर्मिंग रील झाली आहे बरं का. हं. आधीच्या ह्याला माझ्या 40,000 लाइक्स होते, व्ह्यूज होते. आता ह्याला 50,000 झाले किंवा 5,000 होते, ह्याला 7,000 झालेत. सो हे तुम्हाला जसं आपण म्हणतो ना बिझनेसमध्ये नंबर्स तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, तर हेही हं. नंबर्स पाहिजेत. हं. तरच तुम्हाला कळेल, की तुमचं काय चालतंय आणि काय चालत नाहीये. आणि त्याप्रमाणे मग अल्टर करत जायचं. जे बेस्ट चालतंय ते पोस्ट करत राहायचं. इज हं. व्हॉट यू. पण त्याच्यातलं काय बघतेस तू, की समजा एक रील चाललंय, असं हं, तुला लक्षात हं. आलं, की एक 10 रील हो, मागे एक रील तुला असं वाटलं, की धिस करेक्ट. इज डूइंग बेटर दॅन येस, आधीचे. येस. तर त्यातले काय नोट्स तू जनरली मार्क करतेस? एकतर मी आधी सांगितलेल्या कुठल्या बकेटमधलं ते आहे. ओके. ओके. बऱ्याचदा असं जाणवतं, की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एज्युकेटिव्ह कंटेंट असेल, हं. तर बऱ्याचदा एखादी रील चालली, हे नोट केल्यानंतर असं लक्षात येतं, की अरे आपण महिन्याभरात काही एज्युकेटिव्ह टाकलंच नव्हतं. हं. हे लक्षात येतं, की हं. काहीच टाकलं नाही म्हणून ही टिप माझी खूपच चालली, कारण हे मी दिलंच नव्हतं माझ्या ऑडियन्सना. राइट. मग माझ्या असं लक्षात आलं, की दर आठवड्याला एज्युकेटिव्ह नकोच टाकायला. आपण दर हं. महिन्यानीच एक काहीतरी करूयात. नाईस. फॉर एक्झाम्पल सांगतेय. म्हणजे की बऱ्याचदा असं होतं, की स्केर्सिटीमधनं हिट होते एखादी गोष्ट, येस, की येस. हे आम्ही बघितलंच नव्हतं आत्तापर्यंत किंवा खूप दिवस आम्ही वाट बघत होतो आणि आत्ता हे मिळालं. हं. सो ह्याच्यात सेलिंग पार्टमध्ये सुद्धा खूपदा आम्ही असं करतो, की मध्ये असं झालं होतं आमच्याकडे एक रॉ सिल्क विथ इक्कत पल्लू नावाचा प्रकार आहे साड्यांचा, बरं, की ज्याची रील व्हायरल झाली आणि त्याला असं मिलियन Facebookवरती बरं. व्हिडिओ तो व्हायरल झाला, रील होती काय आपली ट्रान्झिशन रील आणि त्याला हां. असे मिलियन्समध्ये व्ह्यूज आले. त्याच्यातनं खूप पुढे गडबड पण झाली. ते असं व्हायरल झालं, की त्याच्या खाली खूप जणांनी फोन नंबर्स दिले, ही साडी घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट हां, करा. हां, हां, हां. त्याच्यातनं फ्रॉड्स झाले. लोकांनी पैसे भरले. मग आमच्याकडे लोकं आले, की आम्ही तुम्हाला पैसे द्या. आम्ही म्हटलं, "हा आमचा नंबरच नाहीये, हे आम्ही नाहीच आहोत." सो एनिवे असं सगळं झालं होतं. तोही पार्ट पण असतो म्हणजे. गंमत काय झालं तेव्हा आम्हाला कळलं, की रॉ सिल्क विथ इक्कत पल्लूला कमाल रिस्पॉन्स आहे. त्याच्या हं. आपण कायम ट्रान्झिशन रील्स करत जाऊ. आम्ही केल्या त्याच्यानंतर. त्याच्यानंतरच्या 2-3 फेल. हं. म्हटलं आपण सेम केलंय, सेम प्रॉडक्ट दाखवलंय, सेम पद्धतीने दाखवलंय, गाणं वेगळं घेतलंय, फेअर इनफ. मग का नाही चालत आहे? मग हळू करत हे लक्षात आलं, की यू हॅव टू अल्सो स्टार्व्ह युअर ऑडियन्स फॉर समथिंग अँड देन गिव्ह. हं. सो तेच तुम्ही देत राहिलात तर लोकं स्क्रोल करतात. हां, हे पाहिलंय, हे पाहिलंय, हे पाहिलंय. सो शुअर. रॉ सिल्क विथ पल्लू दिसलं ना, हां, ही बघितली आहे साडी आता असं वाटतं. लोकं तो हं. पूर्ण बघतच नाहीत, की ह्यात वेगळ्या साड्या आहेत. असं. सो यू हॅव टू स्टार्व्ह युअर ऑडियन्स. सो आता आम्ही पूर्ण महिन्याचा प्लॅन करतो, की एक साडी आज दाखवल्यानंतर महिनाभर ती तशा प्रकार किंवा तशा प्रकारचा व्हिडिओ पडलाच नाही पाहिजे. हं. तर लोकांना नेक्स्ट टाईम ते "ओह वॉव! ह्या छान आहेत. खूप दिवसात दाखवल्या नाहीत." हे वाटतं. सो आहे तो सगळा स्टॉक अशा पद्धतीने आपण प्लॅन केला पाहिजे, की दाखवू तेव्हा खूप दिवसांनी दाखवतोय हा प्रकार किंवा या पद्धतीने प्रेझेंट करतोय हे वाटलं पाहिजे. हं. आता ह्याच्यात एक अ, बऱ्याचदा मोह होतो हं. फाउंडर्सना, हो, की माझं जे टॉप सेलिंग प्रॉडक्ट आहे ना, ते हो. सारखं प्रमोट करू. बरोबर. ते आणि आत्ता तू ते सांगितलं ह्याचा हो. बॅलन्स कसा स्ट्राईक करता येऊ शकतो? टॉप सेलिंग प्रॉडक्ट तुम्ही करत राहा ना प्रमोट. तुम्ही स्टोरीजमध्ये करा. हं. तुम्ही वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये करा. हं. तुम्ही पेड ॲड्समध्ये करत राहा. हं. पण तुम्ही जो क्रिएट करताय कंटेंट, हं. नवीन क्रिएट करताय, तो नका करू त्याच्याबद्दलचा. राइट, राइट. सो मेक्स सेन्स. सो आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या स्टोरीजमध्ये आम्ही कंटिन्युअस एखादा प्रॉडक्ट त्याचा फोटो लिंक, प्रॉडक्ट फोटो लिंक हे देतच राहतो. यू नेव्हर नो कोणाला तरी ते हवं असतं. सो राइट. मी महिनाभर एखादं प्रॉडक्टचं दाखवलं नाही म्हणून त्यांना ते मिळालं नाही असं नको. स्टोरीजमध्ये पोस्ट करू. WhatsApp स्टेटस इज अ व्हेरी, व्हेरी गुड मीडियम. सो हं. WhatsApp स्टेटसला आम्ही कंटिन्युअस पोस्ट करत राहतो. म्हणजे जो आपला सो WhatsApp बिझनेस नंबर जो करेक्ट. आहे त्याच्या ह्याला. त्याच्यावरती स्टेटस कारण खूप जणांनी तो नंबर सेव्ह केलाय आणि हं. स्टेटसमध्ये आपण खूप अंडर एस्टिमेट करतो त्या चॅनलला. हं. प्रचंड इफेक्टिव्ह येस, चॅनल आहे. ॲब्सोल्युटली. सो खूप लोकं बघतात आणि समहाऊ स्टेटस पाहून रिप्लाय करणारे पण बरेच लोकं आहेत. असतात आणि ते ना समहाऊ लोकांना सोशल मीडियापेक्षा WhatsApp स्टेटस हे थोडं प्रायव्हेट वाटतं. आय डोंट नो व्हाय. हं. म्हणजे नोवर किंवा काय? किंवा खूप राइट. जण स्वतः नाही टाकत तरी खूप जणांचं बघतात. त्यांना ती बांधिलकी नाही वाटत, की आपण पोस्ट करत नाही तर आपण कसं बघायचं? असं नाईस. समहाऊ जे थोडं इनिबिशन आहे Facebook, Instagram किंवा ह्याचं ते WhatsAppला नाहीये. WhatsApp हं. पीपल फील इज मोर प्रायव्हेट.
सो त्याच्यावरती एक खूप इफेक्टिव्ह होतं आमचं स्टेटस पोस्टिंग आणि ह्याला सॉलिड. ब्रॉडकास्टिंग आणि असं. हं, हं. आता हे आपण मोस्टली सगळं कंटेंट क्रिएशन नवीन लोकं जॉइन होतील किंवा हं. नवीन कस्टमर्सपर्यंत आपण पोहोचू येस, आणि एक्झिस्टिंग कस्टमर्स जे सोशल मीडियावरती आहेत. येस. आता मला तुला थोडंसं कंटेंट क्रिएशन फॉर युअर क्लायंट्स हं. ज्यांनी एक पर्चेस केलेली आहे, करेक्ट, करेक्ट. पासून हो, मल्टिपल हो. पर्चेसेस हो, आहेत. हो. सो एकदा तुमच्या क्लायंट डेटाबेसमध्ये हो. आल्यानंतर त्यांच्यासाठी कंटेंट क्रिएशन हे किती महत्त्वाचं आहे, करेक्ट. ते तुम्ही कसं करता? म्हणजे व्हॉट बरोबर. टूल्स डू यू यूज? येस. आणि त्याची साधारण फ्रिक्वेन्सी कशी डेव्हलप होत गेली? करेक्ट. सो ॲक्चुअली ना Facebook, Instagram दोन्हीलाही पूर्वी ज्या रेटनी ऑडियन्स वाढायचा, म्हणजे हं, तुमच्या पेजचे फॉलोअर्स, तुमच्या प्रोफाईलचे फॉलोअर्स हे जेवढे पेजचे लाइक्स Facebook पेजचे आणि ह्याचे फॉलोअर्स, तर ते आता तेवढ्या रेटनी वाढत नाहीत. हं, ओके. द अल्गोरिथम्स आर सच की तुम्ही पेड जरी मार्केटिंग केलं टू इन्क्रीज युअर फॉलोअर्स ऑफ युअर हँडल्स, तरी ते तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे. त्याचं कॉस्ट पर फॉलोअर इज व्हेरी, व्हेरी हाय कंपेअर्ड टू व्हॉट इट वॉज. तर आता उलटं झालंय. आता नवीन कस्टमर आणायलाच डिफिकल्ट आहे. आता हं, तुम्ही जे देताय ते बऱ्यापैकी एक्झिस्टिंग कस्टमर किंवा एक्झिस्टिंग फॉलोअर बेसलाच देताय. हं, आणि तुम्ही जे पेड मार्केटिंग करताय त्याच्यात इतर लोकं बघतायत, बट दे आर नॉट नेसेसरिली फॉलोइंग यू. हं, सो उलटंच आहे. हं. एफर्ट इज फॉर पीपल टू फाइंड यू समवेअर अँड ब्रिंग देम टू युअर चॅनल अँड की आम्हाला राइट, फॉलो करा. राइट. असं आहे. सो हं, म्हणून मी म्हटलं तसं. सो माझा हा जो सगळा एफर्ट आहे, हा एक्झिस्टिंग कस्टमर किंवा व्ह्यूअरलाच सर्व्हिस करण्याचा आहे, की हं, त्यांना थोडं स्टार्व्ह करू. सारखं-सारखं तेच-तेच त्यांनाही बोर होईल. सो आपण त्यांना ही व्हरायटी देऊ. हे तेच लोकं आहेत जे मला सतत बघतायत किंवा हं. जे टाकतायत, की "अरे, तुझा बऱ्याच दिवसात व्हिडिओ आला नाहीये. बरं आहे ना?" वगैरे असं. म्हणजे जे इतके हां. रेग्युलरली आपला कंटेंट कन्झ्युम करतायत. राइट. सो आणि अर्थात कंटेंट क्रिएटर्सचा कंटेंट आणि माझ्यासारख्या प्रॉडक्ट सेलिंग येस, ब्रँडचा कंटेंट ह्यात खूप फरक आहे आणि ह्यात येस. ह्या सगळ्या आयडिओलॉजीजचाही फरक आहे. सो हे हं. पण समजून घ्यावं लोकांनी, की हे मी जे सांगते हे बिझनेस प्रॉडक्ट सेलिंगच्या शुअर. दृष्टीनेचं कंटेंट क्रिएशन आहे. राइट, राइट. म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे आपण म्हणतो ना सीज अबाउट हो, कंटेंट हो, क्रिएशन. हो, तर एकतर कन्सिस्टन्सी पाहिजे हो, प्रचंड, हो. क्रिएटिव्हिटी पाहिजे. प्रत्येक बरोबर. पोस्टमध्ये काहीतरी डोकं चालवलंच पाहिजे तुम्ही. काहीतरी हं. वेगळं काहीतरी दिलंच पाहिजे. छोटंसं छान दिसलं काही पाहिजे. छोटा चेंज असेल. हं, सो क्रिएटिव्ह म्हणजे सिंपल थिंग्स लाइक शूट्सना प्रत्येक शूटला काहीतरी वेगळा विचार करा. हं. बॅकग्राऊंड तरी वेगळी घ्या, सेटअप तरी वेगळा करा, फेसेस वेगळे घ्या. काहीतरी त्याच्यात क्रिएटिव्हिटी पाहिजे. सो कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी एक म्हणजे क्रेडिबिलिटी तुमची वाढली पाहिजे. लोकांना हं. तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे, असाच तुमचा कंटेंट पाहिजे. सो हे सगळे बऱ्यापैकी सेम आहेत. सो फॉर हा कंटेंट क्रिएटर्स ऑल्सो अँड फॉर शुअर. ब्रँड्स ऑल्सो. सो हा पण हा ट्रस्टचा मुद्दा खूप इंटरेस्टिंग आहे. हो, हो. तर तो कसा एकतर डेव्हलप व्हायला वेळ लागू शकतो येस. किंवा लागतो आणि तो प्रथानी कसा मिळवला ट्रस्ट. करेक्ट. कारण की त्याच्याशी अजून एक रिलेटेड प्रश्न असा बऱ्याचदा हं, येतो. हं, म्हणजे अडून-अडून बरेच लोकं विचारतात हं, मला हा, की हं, म्हणजे प्रथासारखं हाय तिकीट हं. बिझनेस करणं, करेक्ट. की मोठ्या किमतीची साडी हो, हो, ऑनलाईन विकणं हो. न पाहता. येस. हा जो एक प्रकारचा ट्रस्ट आणि करेक्ट. फीडबॅक आहे तुला हो, हो. कम्युनिटीकडनं, तिथपर्यंत कसं पोहोचायचं कंटेंट थ्रू? करेक्ट, करेक्ट. सो तेच आहे ना, ते जे 3-4 इम्पोर्टंट सीज आहेत, त्याच्यामध्येच हं, कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी आणि क्रेडिबिलिटी तिसरा येतोच येतो. कारण हं, शेवटी तरच लोकं तुमचं बघत राहतील, जर त्यांना तुम्ही खरे वाटलात. जर हं. त्यांना तुम्ही फसवत नाही आहात, मग ते कुठलेही म्हणजे मी म्हटलं तसं हे कंटेंट क्रिएटर्ससाठी हेच वाटतं, की ते जे शुअर. बोलतायत ते खरं बोलतायत हे वाटतं तेव्हा लोकं त्यांना फॉलो करतात, राइट? राइट. सो तसंच आपण आपल्या ब्रँडबद्दल पण आहे आणि ते कसं एकतर येस ओव्हर द इयर्स इट कॅनॉट बी डन ओव्हरनाईट हे तर आहेच. हो. पण तुमचा जर इंटेंट तो असेल ना, तुमचं कंटेंट करतानाचाच इंटेंट जर तो असेल, की मला खरं सांगायचंय, मला खरं हं. पोहोचवायचंय, की आता सिंपल थिंग्ज लाइक साड्या दाखवताना खरं मला काय गरज आहे सांगायची एखादी पॉवरलूम आहे का हँडलूम आहे. मी त्याचा कलर, कॉम्बिनेशन, काठ ह्याच्याबद्दल बोलूच शकते, टाइप ह्याच्याबद्दल बोलू. पण मी प्रत्येक साडी सांगताना
ही साडी आहे, ही अमुक-अमुक कांजीवरम आहे. धिस इज ह्याचा फक्त बुट्टा पॉवरलूम आहे. अदरवाईज द फॅब्रिक इज हँडलूम. मला सांगावसं वाटतं कारण मग तुम्हाला समजेल की ही 15,000 ला काय आणि दुसरी 23,000 ला काय आहे. नाईस. किंवा एखादी पूर्णतः पॉवरलूम असेल तर त्याचं सांगायचं. एखाद्यामध्ये मिक्स्ड फॅब्रिक असेल. मी 2,000 रुपयात कांथा साडी विकतीये. तर ती का विकतीये? हँड कांथा वर्क आहे. त्याच्यावर मशीन वर्क नाहीये. पण मग ते फॅब्रिक मिक्स्ड आहे. इट हॅज पॉलिस्टर इन इट. इट हॅज इतके पर्सेंट पॉलिस्टर आहे त्याच्यामध्ये, इतके पर्सेंट प्युअर सिल्क धागा आहे. सो हे सगळं सांगितल्याने लोकांना असं वाटतं आम्हाला माहितीच नव्हतं अशी व्हरायटी असते. तू सांगितल्यामुळे आम्हाला आता कळायला लागलंय की पॉवरलूम कशा ओळखायच्या, कसं बघायचं. सो ह्यात थोडासा ॲक्चुअली दिस माइट बी अन हिंड्रन्स टू सेलिंग माय प्रॉडक्ट्स इफ यू लुक ॲट इट, की मी कशाला सांगते एखादी पॉवरलूम आहे किंवा एखादी, बट आय एम ट्राईंग टू टेल देम इन अ वे वेअर आय एम कंटिन्युअसली कम्युनिकेटिंग की मी नेहमी खरं सांगते. मी तुम्हाला नेहमी ऑनेस्टली सांगते. प्रथामध्ये आम्ही कधीच फॉल्स काही सांगत नाही. आजपर्यंत आमच्याकडे हँडलूम होत्या. आता आम्ही पॉवरलूम इंट्रोड्यूस केलंय. कारण तुम्हाला गिफ्टिंगला पण लागतात. कधी-कधी आपल्याला हँडलूम ओरिजिनवर इम्पॉर्टन्स नसतो, पण त्या ओकेजनला इम्पॉर्टन्स असतो. एखाद्या ओकेजनला तुमचं नसेल 25,000 बजेट, तुम्हाला 10,000त साडी हवी असेल, तर मग तुम्हाला हा ऑप्शन आहे. सो हे कंटिन्युअस कम्युनिकेशन ऑफ आर इंटेंट जर तुम्ही ठेवलत ना, तर ते इट स्ट्राइक्स द राइट कॉर्ड असं मला वाटतं, की फॅन्टास्टिक. आणि इट कॅन बी डन इन एन नंबर ऑफ वेज. राइट. म्हणजे कधीतरी एखादी ऑफकोर्स ह्याच्यात रिटर्न्स आणि एक्सचेंजेस हँडल करणं पण खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो, की त्याच्यातनं खूप म्हणजे गंमत अशी वाटेल, की आपण हे तर नेहमीचं लॉजिक आहे, की एक हॅपी कस्टमर तुम्हाला रिव्ह्यू देईल असं नाही. 100 हॅपी कस्टमर्स तुम्हाला रिव्ह्यू देत नाहीत. पण एक अनहॅपी कस्टमर 10 ठिकाणी तुम्हाला बॅड रिव्ह्यू देतो. बरोबर. राइट? सो हे तर इट इज अ ह्युमन काय Sure. म्हणायचं सायकॉलॉजी पॉइंट, की हे होतच होतं. आपणही स्वतः तसंच करतो. मी एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन छान 4 दिवस राहून गेल्यावर कधीच त्यांना छान रिव्ह्यू मस्त होतं देत नाही आपणहून. राइट, राइट. पण काहीतरी वाईट आलं तर डेफिनेटली मला लगेच असं वाटेल टाकतो. कुठेतरी हे पोस्ट करावं. सो तसंच आपलं पण आहे. बट इट ऑल ऑल्सो डिपेंड्स ऑन हाऊ यू टॅकल दीज निगेटिव्ह समटाईम्स ऑफकोर्स आपल्याला नाही जमत. एखादा कस्टमर अनहॅपी असेल त्याला हॅपी करणं नाही जमत. पण एखादा कस्टमर म्हटला, "तुम्ही मला सांगितलंच नाहीत ही पॉवरलूम साडी आणि ही पॉवरलूम आहे. मला अजिबात नको आहे ही. माझी फसवणूक झाली आहे." तर तुम्ही हे म्हणा, की "मॅम आम्ही इंटेन्शन नव्हतं. आम्हाला मे बी आमच्या सेल्स टीमकडनं राहिलं असेल. पण आमच्याकडे सगळीकडे ह्याच्याबद्दल लिटरेचर आहे. ही साडी तुम्ही वेबसाईटवर बघितलीत तरी लिहिलेलं आहे. सो तुम्हाला फसवणं हे इंटेन्शन नव्हतं. आमच्याकडे ॲक्चुअली रिटर्न, रिफंड ही पॉलिसी नाहीये. पण तुम्हाला जर असं वाटत असेल, की मला पॉवरलूम घ्यायचीच नव्हती आणि ह्यांनी मला दिली, तर तुम्ही बेदिक्कत ती द्या परत. तुमचे पैसे आम्ही इमिडिएटली रिटर्न करू." सो ऑन पेपर वी डोंट हॅव अ रिफंड पॉलिसी. वी हॅव अन एक्सचेंज पॉलिसी. शुअर. पण एखाद्या कस्टमरला जर असं वाटत असेल, की नाही ह्यांनी आपल्याला फसवलंय, तर नका घेऊ तुम्ही साडी. आम्ही तुम्हाला परत देतो पैसे. त्यांना हे 100 ते 10 लोकांना जाऊन सांगतात, "अगं, मला त्यांनी पॉवरलूम दिली, पण ना त्यांनी घेतली बरं का परत ती." सो ॲटलीस्ट हे इंटेंट तर पोहोचतं 10 लोकांपर्यंत. वी हॅव एक्सपिरियन्स दॅट अनहॅपी कस्टमर्स हू वी हॅव ट्राईड टू सॉर्ट आउट देअर Sure. प्रॉब्लेम्स विथ ऑर हू वी हॅव ट्राईड टू कन्व्हिन्स इन सम मॅनर ऑल्वेज कम अगेन. हे आम्ही खूप एक्सपिरियन्स केलंय, की एखाद्या Definitely. कस्टमरनी एखाद्या साडीबद्दल तक्रार केली, आम्ही ती परत घेतली किंवा आम्ही त्यांना काहीतरी सांगितलं, की बाबा हे आम्ही तुमच्यासाठी करतो, असं करतो, तर ते कस्टमर्स परत येतात. कारण त्यांना असं वाटतं, की ठीक आहे, धिस ब्रँड केअर्स. नाईस. ठीक आहे, त्यांनी माझे पूर्ण पैसे नाही परत दिले, पण त्यांनी मला अमुक-अमुक केलं. कधी-कधी सिंपल सॉरी अल्सो वर्क्स. म्हणजे इन सम केसेस, की तुमच्या स्टाफनी नीट दाखवलं नाही. ओके, ठीक आहे. मी कॉल करून सॉरी म्हणणं, की हे तुमच्यामुळे मला समजलं नाही. तर स्टाफकडे बऱ्याचदा पूर्णतः राइट. लक्ष राहत नाही. सो हे नुसतं कॉल करणं ह्यानी खूप चांगला एक इंटेंट आपला समजतो. राइट. सो धिस इज ऑल्सो वन थिंग. पण ऑफकोर्स दॅट डज नॉट कम इन कंटेंट क्रिएशन. पण अल्टिमेटली ते सोशल मीडियावरच येतं येस, कुठेतरी. येस. डेफिनेटली. सो ते आहे आणि त्याच्यानंतर टेस्टिमोनियल्स. दॅट इज अ व्हेरी हाय ट्रस्ट बिल्डिंग. क्रेडिबिलिटी बिल्डिंग थिंग. सो तुम्ही टेस्टिमोनियल्स, व्हिडिओ टेस्टिमोनियल्स, एक्झिबिशनला आलेल्या लोकांचे रिएक्शन्स हे जेवढं पोस्ट कराल तेवढं लोकांना समजत जाईल, की Sure. ओके एवढे लोकं हॅपी आहेत म्हणजे चांगलं असेल असं. नाईस. आता कंटेंट क्रिएशनमध्ये आता तू बोलता-बोलता जे म्हणालीस, की वेबसाईटवरती पण हे लिहिलेलं आहे. करेक्ट. तर बऱ्याचदा असं पाहायला गेलंय हं. किंवा मी असं जनरली जेव्हा फाउंडरशी हो, बोलतो किंवा आपण इन जनरल जेव्हा वेबसाईट्स बघतो, हो. तेव्हा ना प्रॉडक्ट डिटेल्स हं, या हं. सेक्शनमध्ये हो. कमी कष्ट घेतलेले हो, दिसतात. हो, हो.
तर त्याचं एकतर किती महत्व करेक्ट, आहे करेक्ट. आणि त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो? बरोबर. हे पण थोडंसं सांग. नाही. कारण तो एका बाजूला कंटेंट क्रिएशनचाच भाग आहे. आहे, आहे, जो आहे. फाउंडर्सना वाटत नाही. आणि तो टीडीयस पण आहे. हां, म्हणजे ते बोरिंग. एस्पेशली माझ्या टाइपच्या प्रॉडक्टमध्ये जिथे हां, आमच्याकडे एकासारख्या 50 साड्या नाहीच आहेत. नाहीच आहेत. सो आम्हाला रोज उठून वेगळंच प्रॉडक्ट अपलोड करायला लागतं. त्याचं वेगळंच डिस्क्रिप्शन लिहायला हम्म. लागतं. सो पण त्याच्यात आम्ही अर्थात आमचे उपाय काढलेत, की कारण इट इज फिजिकली इम्पॉसिबल फॉर समवन टू बी क्रिएटिव्ह सो मच, की रोजच्या 50 प्रॉडक्ट्सला ती वेगळं काहीतरी विचार बरं, करून लिहील. बरं. पण त्याच्यात मग असे आम्ही काय म्हणायचं की पॉइंटर्स, कीवर्ड्स हे ठरलेले आहेत, की ह्या कॅटेगरीला हे शब्द आले पाहिजेत, की हं. सिंपल थिंग्स लाइक शिफॉनची साडी किंवा चंदेरी साडी. ह्याला आम्ही डिस्क्रिप्शनमध्येच लिहितो, की द फॅब्रिक हॅज ब्युटिफुल ट्रान्सपरन्सी. सो ही मी घेतली आणि ट्रान्सपरंटच निघाली. हे नाही वाटत कारण तिथे लिहिलंय. सो पण हे मग त्या कॅटेगरीला कीवर्ड सांगितलेले आहेत. मग ते वेगळ्या पद्धतीने किंवा त्या नाईस, रंगामध्ये असे लिहितात. म्हणजे सिंपल नाईस, थिंग्स. पॉवरलूम, हँडलूम हे तर लिहितोच. नाईस. पण धिस बॉर्डर इज इलॅबोरेट डिझाइन किंवा स्लाइटली ऑन द बिगर साइड वगैरे असं आम्ही लिहितो. म्हणजे ते पोचतं, हम्म. की नाईस. विदाऊट बॉर्डर सारीज ना दीज आर अनयुज्युअल कांजीवरम्स विदाऊट बॉर्डर्स हे लिहितो. नाहीतर घडीत बघून लोकांना आवडते आणि म्हणते, "अरे, मी घरी आणली त्याला बॉर्डरच नाहीये." हां, राइट. सो अशा गोष्टी त्याच्यात की पॉइंटर्स आले पाहिजेत. मग तुम्ही त्याला लँग्वेज कॅन बी डिफरंट. पण ते करणं पण खूप करणं गरज आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आणि जो घेणारा माणूस असतो ना, तो त्या एका प्रॉडक्टवरती 20 मिनिटं विचार करणार आहे. हम्म. तुमच्यासाठी ते इट इज वन ऑफ 2000 प्रॉडक्ट्स दॅट यू आर ॲडिंग. पण जी व्यक्ती घेतीये ती 2-3दा त्या पेजवर जाऊन त्याचं सगळं वाचून, ते फोटोज डाउनलोड करून, त्याचा विचार करून मग घेणार आहे. एस्पेशली फॉर सारीज व्हिच आर प्राइस्ड ॲट 10, 15, 20,000 राइट? हम्म. मग ते त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. असं. नाईस. चांगला पर्स्पेक्टिव्ह आहे हा. हां. कंटेंट क्रिएशन आणि कॉम्पिटिशन येस. असं जर बघायला गेलं, तर हाऊ फ्रिक्वेंटली डू यू लुक ॲट की आपले कॉम्पिटिटर्स कसं कंटेंट बनवतायत? राइट. का ते कंप्लीटली इग्नोर करतेस? येस. का मधला मार्ग आहे? हा एक तुझा एक्सपिरियन्स झाला बरोबर. आणि तू काय सांगशील हो. एक्सपिरियन्सवरनं, की असं नका करू हो. किंवा हे करा? बरोबर. खरं सांगायचं तर 6 महिन्यापूर्वीपर्यंत मी ऑलमोस्ट काहीच बघायचे नाही, हं. इतर ब्रँड्सचा कंटेंट. बिकॉज मला असं वाटायचं ते अफेक्ट नको व्हायला. आपण आपल्या क्रिएटिव्हिटीने करू. अर्थात जे चालतं, जे ट्रेंडिंग आहे ते दिसतंच आपल्याला. राइट. म्हणजे ते काही असं लपत ते पण नाही. मी बघत नाही असं हं, नाहीये. हं. पण मुद्दामून काही ब्रँड्सचं फॉलो करायचं, ते काय पोस्ट करतात हे मी आत्तापर्यंत करत नव्हते. आता मी थोडं नवीन हायरिंग केलंय फॉर माय सोशल मीडिया टीम. सो आय हॅव अबाउट 5 गर्ल्स वर्किंग ओन्ली इन सोशल मीडिया. आणि काय धिस पोस्ट इज इन हाऊस. करायचं, धिस इज इन हाऊस. हं. सो काय पोस्ट करायचं, कुठलं टाकायचं, त्याच्यासाठी काय फोटोज, व्हिडिओज काढणं गरजेचं आहे. तर हे सगळ्यामध्ये आता ही टीम एकतर यंगर पण आहे माझ्यापेक्षा. बरं. सो इट इज अ डिफरंट जनरेशन ऑल्सो. सो हाऊ दे लुक ॲट क्रिएटिंग कंटेंट, सोशल मीडिया इज ऑल्सो डिफरंट. सो त्यांना मी थोडा फ्रीडम दिलाय. मग त्याच्यामध्ये ना त्यावरच ॲनलाईज करतात मुली, की हं. ताई हे ब्रँड्स हे करतायत. आपण हे केलं पाहिजे किंवा हे ब्रँड्सनी हे खूप केलंय. हे आपण आता नको करायला. हं. एटसेट्रा, एटसेट्रा. पण सो आता त्यांच्याकडून मला थोडा फीडबॅक मिळतो. पण मी नाही बघत शक्यतोवर बिकॉज आय वॉन्ट टू बी ॲज क्रिएटिव्ह ॲज पॉसिबल. सो हं. मला शक्यतोवर ते नाही आणि माझं फ्रॉम डे वन असं म्हणणं आहे, की तुम्ही इन्स्पिरेशन म्हणा नाहीतर कॉपी म्हणा. पण कंटेंट कॉपी किंवा मी ह्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन एक शूट केलं असं म्हणून तोच बेसिकली कॉन्सेप्ट तोच घेऊन करायचं, हे राइट. मला नाही समहाऊ पटत. हं. म्हणजे आता इट कॅन बी बिग डिझायनर्स ॲज सब्यासाची किंवा हे, हं. की जे खरंच म्हणजे आयकॉनिक शूट्स होतात हो, त्यांची आणि हो. त्यांचे स्पेंड्स आणि त्यांचे लोकेशन्स आर फिनॉमिनल. त्यांचे कॉन्सेप्ट्स, त्यांच्या क्रिएटिव्ह टीम्स हे एक वेगळ्या लेव्हलच्या क्रिएटिव्हिटीनी विचार करतात. पण तो कॉन्सेप्ट आपण आपल्या ह्याच्यात आणायचा, हे मला नाही पटत. हं. म्हणजे तसे एक्सप्रेशन्सवाल्या आपण मॉडेल्स घेतल्या पाहिजेत. सब्यासाची स्टाईल शूट करू, हे मला नाही आवडत. बिकॉज हं. माझा कस्टमर काय आहे, त्यांना काय प्रकारचं आवडतं, त्यांना स्माइलिंग फोटोजच आवडतात. तर त्यांना का मी नॉन स्माइलिंग हे कुठलं तरी इन्स्पिरेशनवाले शूट्स देऊ? बरोबर. सो मला ते समहाऊ आय हॅव ऑल्वेज बीन अगेन्स्ट दॅट, की
मला नाहीच करायचंय. कोणाचा कंटेंटच कॉपी नाही करायचाय. राइट. ॲट द सेम टाईम थोडा बॅलन्स स्ट्राईक करायला लागतो, की थोडं ट्रेंडिंग कंटेंट आला पाहिजे. हं. ह्या टाइपचे रील्स ट्रेंडिंग आहेत हे करू. ह्या टाइपचे ट्रान्झिशन्स ट्रेंडिंग आहेत. दॅट डझंट मीन आय एम फॉलोइंग अ पर्टिक्युलर ब्रँड, पण इट इज ट्रेंडिंग. एखादा ऑडिओच ट्रेंडिंग आहे. त्याच्यावर करा मग आता काय. सो राइट. आपल्याला फायनली व्ह्यूअरशिप हवी आहे. पण हं. उद्या उठून कोणी असं नाही म्हटलं पाहिजे का, की हां, हे तुम्ही सेम ह्यांच्यासारखं केलं. मग काही हां, मजा नाही हे रील त्याच्यात. अगदी सेम तसं झालंय. ह्याच्यात मजा नाही असं. नाईस, सो नाईस. आय मी पर्सनली रिफ्रेन करते बघण्यापासून, कारण शेवटी आपण इन्फ्लुअन्स होतोच. होतोच. असं नाही होत, की आपण होत नाही होत. हं. सो मी पर्सनली ट्राय करते, की नाही बघायचं असं. राइट. खूप सटल लेव्हलला मार्केटिंग येस. एफर्ट, येस. ब्रँडिंग एफर्ट पण आता यू आर ब्रिंगिंग इन. येस. तर मला एक थोडंसं म्हणजे मी बघितल्यावरती मला ते छान वाटलं म्हणून हां. मला ते इथे सांगावसं वाटतंय, की अनुष्का शंकरचा इव्हेंट पुण्यात हो. झाला होता येस. आणि तिथे प्रथा सारीजचं एक येस. असोसिएट पार्टनर, कल्चरल पार्टनर. कल्चरल हो. पार्टनर हो. होतं. हो. सो ते फार छान हो. हो. पद्धतीने प्रेझेंट झालं त्या येस. व्हेन्यूला सुद्धा. करेक्ट, करेक्ट. सो जेव्हा कारण ही कॉन्सेप्ट लेव्हल ब्रँडिंग आहे हे येस. तिथे लक्षात आलं. येस. मे बी ते लोकांना तसं लक्षात येतील, किती येत हो. असेल हा वेगळा भाग झाला. बरोबर, बरोबर. पण तिथे एक ओळखीचा ब्रँड दिसणं येस, येस, वॉज अ व्हेरी नाईस येस. सरप्राईज. करेक्ट. तर असे आता कॅम्पेन्स आहेत किंवा बरोबर. अशा ज्या गोष्टी तू प्लॅन करतेयस, येस. त्याविषयी पण सांग हो. आणि एस्पेशली ह्या कॅम्पेन विषयी पण सांग, जे अनुष्का राइट, शंकर राइट, बरोबर झालं. राइट. सो मी म्हटलं तसं माझा आत्ता सध्या विचार हाच चालू आहे, की काय वेगळा इसेन्स मी आणू शकते, काय वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकते, ह्याच्यावरच मी बऱ्यापैकी म्हणजे ह्याच्यात असंही झालंय, की 6 महिन्यापूर्वीपर्यंत जी माझी कन्सिस्टन्सी होती रोजचे प्रॉडक्ट व्हिडिओज टाकायची ती कमी झाली आहे ॲक्चुअली, व्हिच इज हं. अल्सो नॉट गुड. बट आय हॅव सॉर्ट ऑफ गिव्हन मायसेल्फ दॅट टाईम टू थिंक अबाउट द ब्रँड अँड द बिझनेस अँड टू गेट अ डिरेक्शन ऑर अ शुअर. विजन फॉर मायसेल्फ. आणि मग ह्याच्यामध्ये मी थोडं असं किती स्पेंड्स आपण केले पाहिजेत, किती स्पेंड्स हे डिजिटल मीडियासाठी ठेवूयात, ज्याच्यातनं आपल्याला डेफिनेटली टँजिबल ॲनालिटिक्स कळतात, की हे एवढ्या स्पेंड्सवर एवढ्या लोकांनी व्ह्यू केलंय, एवढ्या लोकांपर्यंत आपण पोहोचलोय. पण असंही काहीतरी बजेटिंग केलं पाहिजे, ज्याच्यातनं काहीही टँजिबल आपल्याला कळणार नाहीये, पण आपण पोहोचणार आहोत लोकांपर्यंत इन हं. सम वे ऑर दी अदर. की फॉर एक्झाम्पल होर्डिंग्स शुअर. घेणं असेल किंवा नाच गं घुमाचं असेल किंवा झिम्मा 2मध्ये मी ब्रँड पार्टनर होते. हं. सो त्याच्यातल्या सर्व साड्या प्रथाच्या होत्या. सो ते एक झालं. बरोबर. सो ज्याच्यामध्ये माहीत नाही किती लोकं ते बघतील, माहीत बरोबर. नाही किती लोकांना ते नोटीस होईल आणि ते आपल्याला कळण्याचा काहीच मार्ग नाहीये. मार्गच नाहीये. सो तशाच टाइपचं आहे. सो मी थोडंसं असं आयडेंटिफाय केलंय, की कल्चरल एकंदरीत इव्हेंट्स हं. म्हणजे मेड बी फिल्म्स, मेड बी अदर कल्चरल इव्हेंट्स. त्याच्यात अल्सो हिंदुस्थानी क्लासिकलशी रिलेटेड इव्हेंट्स असतील ते. हं. त्याच्यानंतर अ, भारतीय संस्कृतीशी रिलेटेड कॉटेज इंडस्ट्री, हँडलूम इंडस्ट्री ह्याच्याशी रिलेटेड असेल ते. सो असे मी काही स्पॉट्स आयडेंटिफाय केले, हं. ज्याच्याशी मला असोसिएट व्हायचंय ॲज प्रथा. हं. ऑफकोर्स तेव्हा कसे बजेट्स असतील, कसं जमेल, एखाद्या वेळेस नसेल माझं ते बजेट. सो अनुष्का शंकर वॉज वन सच कॉन्सर्ट, की जिथे मला असं वाटलं, की हे म्हणजे हे अगदीच एकतर मी स्वतः क्लासिकल म्युझिक फॅमिलीमधनं पण आहे आणि मला राइट. प्रचंड प्रेम आहे. सो ते एक प्रेम तर होतंच. पण मला असं वाटलं, की तो जो ऑडियन्स आहे, ती सेन्सिटिव्हिटी असणारा त्यांना समहाऊ हँडलूम, सिल्क सॅरीज, शुअर. प्रथा ह्याच्याशी कुठेतरी एक कनेक्ट असेल. त्यांना ॲप्रिसिएशन असेल मनात. राइट. प्रथा माहिती असेल का माहीत नाही, पण हे ॲप्रिसिएशन असेल. सो दिस इज अ गुड प्लेस टू कनेक्ट विथ. नाईस. पण तिथे ॲट द सेम टाईम मी थोडं हे बघितलं, की अजून किती लोकल पार्टनर्स आहेत. म्हणजे लोकल स्पॉन्सर्स हं. अजून किती आहेत. म्हणजे 10 ब्रँड्समध्ये कुठेतरी एक प्रथा असेल, तर मग तेवढी व्हिजिबिलिटी मिळणार आहे का मला? किंवा हं. तेवढं त्याचा फायदा होईल का? आय डोंट नो. मग मला लक्षात आलं, की नाही, आय एम गोइंग टू बी द ओन्ली लोकल पार्टनर इन द इव्हेंट. राइट. बाकी सगळे Volkswagen, HSBC HSBC. असेच होते. शुअर. सो मग आय वॉज लाइक ओके, मग ठीक आहे. मग इट इज इंटरेस्टिंग, कारण मग ॲटलीस्ट काहीतरी मी एकच लोकल ब्रँडकडे मग लक्ष जाईल लोकांचं, हं. असं. हं. आणि अशा ह्यानी ते केलं. मी म्हटलं तसं त्याचं पैसे किती स्पेंड केले आणि त्यातनं किती लोकं आपल्याकडे आले ह्याचं काहीही गणित नाहीये. पण जसं आपल्याला बजेट्स अलोकेट करता येतील तसे असे काही गोष्टी करत राहायच्या, असं मी पण ठरवलंय. ते छान झालं आणि होतं इन ब्रँडिंग. डिफरंट वेज मी म्हटलं हं. तसं इट माइट बी
इन डिफरंट वेज. कधी वेगळाच काहीतरी एक इव्हेंट असेल, कधी एखादं नाटक असेल, आय डोंट नो. राइट. म्हणजे कशाशी मी कधी कनेक्ट होईल, कारण ते काय अपॉर्च्युनिटीज येतात त्याच्यावरती असतं. येस. सो असं आहे. मस्त, मस्त. पण आता काही फाउंडर्सला हा प्रश्न पडेल, ऐकणारे हं, स्पेशली हं. ज्यांना हे इंट्रिगिंग वाटतंय, हं, की असं हं. आपण करू. येस. तर त्याच्यात पहिला प्रश्न असा येतो, की हो. या लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? हो, हो. तर ते प्रत्येक वेळी म्हणजे मला सांगायला आवडेल, की बरोबर. कितीही मोठा ब्रँड जरी असला, हो. म्हणजे आता तुझा किती मोठा आहे प्रत्येकाचं परसेप्शन आहे. पण पर्स्पेक्टिव्ह. मला छोटाच वाटतं. एक्झॅक्टली. पण असं कधी नसतं, की कविताचा ब्रँड एवढा मोठा आहे, तर तिला काय असे कनेक्शन्स मिळतील. हं. इतकं सोपं प्रत्येक वेळेस असतंच असं नाही. हो, हो. तर हे अप्रोच लोकांनी कसं केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी बरोबर. काय कुठे-कुठे फोन फिरवावे लागतात, तर बरोबर. तेही सांग. म्हणजे बरोबर, जर का तू एक बरोबर. थोडंसं सांगितलंस, की काय एक स्ट्रगल असतो त्याच्यात सुद्धा. हो, हो. नाही, त्याच्यात थोडे रादर बऱ्याच गोष्टी एकत्र आहेत. हं. एक म्हणजे नेटवर्किंग. म्हणजे यू हॅव टू बी ओपन अँड टॉकिंग अँड मीटिंग अ लॉट ऑफ पीपल. म्हणजे तुम्ही खूप इंट्रोव्हर्ट राहून तुम्ही एखादा बिझनेस नाही करू नाहीच करू शकत. शकत. शेवटी तुम्हाला लोकांशी बोलणं आणि कनेक्शन्स बनवणं गरजेचं आहे. हं. ए आणि बी नेटवर्किंगचा एक थोडासा आता सुपरफिशियल व्हर्जन पण आलंय. सो हं. ते नाही. माझं म्हणणं आहे की नेटवर्किंग शुड बी रूट काय म्हणायचं रूटेड नेटवर्किंग. हं. की म्हणजे मी भेटतेय लोकांना. कधी-कधी असं होतं की बऱ्याचदा माझा त्याच्यात काहीच संबंध नसताना किंवा माझा काही त्याच्यात स्वार्थ नसताना त्यावेळेला मी 4 लोकांना भेटले. कोणाला तरी हेल्प केली आहे. कोणाला तरी कोणाशी कनेक्ट करून दिलंय. हं. कोणाला तरी मी आवर्जून काहीतरी करून दिलंय. असं झालेलं असतं आणि मग हे कधीतरी कनेक्शन्स क्लिक होतात. शुअर. म्हणजे ॲब्सोल्युटली. त्या कधीतरी मला गरज नसताना तू हे केलंस किंवा मी तुला काही रिटर्नमध्ये न देता तू केलंस. ह्याचे कनेक्शन्स वेगळे पडतात, की फॉर एक्झाम्पल मेकअप मी एवढे वर्ष करतेय, तर राइट. खूप जणांना असं सेलिब्रिटीजचं काय तू करतेस म्हणून तुला फुटफॉल आहे खूप सोशल मीडियावर. म्हणजे पीपल टेंड टू फाइंड एक्सक्युजेस फॉर नॉट डूइंग समथिंग देमसेल्व्हज ह्याची काही गरज नाहीये. हां. सो आता सेलिब्रिटीजशी का सेलिब्रिटीज करतायत? कारण लहानपणीपासूनची मैत्री आहे. कधीतरी लहानपणीपासूनची पण नसेल. पण एखाद्याने म्हणजे कधीतरी आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलेलं असेल, कधीतरी त्यांचा मेकअप केला असेल, कधीतरी एखाद्या वेळेस कोणाला तरी काहीतरी मिळवून दिलं असेल प्रोजेक्ट. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण ते रिटर्न म्हणून कोणी माझ्यासाठी काही करत नाही. पण लोकांना हं. एक सॉफ्ट कॉर्नर राहतो, की अरे हं. हां, चांगली आहे कविता. कधी काही लागलं काहीतरी तर करेल. तिच्यासाठी करू. हं. सो हे जे असतं एक गोष्ट. सो एक काहीतरी निस्वार्थीपणे तुम्ही लोकांशी भेटणं, बोलणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं, टाईम देणं त्यांना, त्यांना लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. आणि दुसरं मला असं वाटतं, की आपण लोकांच्या डोक्यात राहिलो पाहिजे. हं. सो म्हणजे बर्थडेजना कॉल करणं किंवा ह्या गोष्टी तर आपण ठीक आहे आजकाल तर विसरलोच आहे. एक WhatsAppवर ते ग्रुपवर किंवा एखादी Insta स्टोरी करतो दॅट्स अबाउट इट. पण तुम्ही कॉल करा. तुम्ही त्यांना किंवा छोट्या-छोट्या गोष्टींना काँग्रॅच्युलेट करा. त्यांना शुअर. त्यांना जाऊन भेटा. आता कोणीतरी नवीन ऑफिस केलंय आपल्याला कळलं. कोणीतरी नवीन क्लिनिक काढलंय आपल्याला कळलं. जाऊन व्हिजिट करा. त्यांना हं. मस्त झालंय, छान झालंय. त्यांच्या 4 लोकांना त्यांच्याबद्दल सांगा. सो तुम्ही जर 4 स्टार्टअप्सना मनापासून मदत केली असेल, तर तुम्हाला करतीलच लोकं. हं. आणि मदत म्हणजे ती मदत नसते. शुअर. ती एक एक इन्व्हॉलंटरी काय म्हणायचं एन्करेजमेंट असते. राइट, राइट, सो राइट. असं तुम्ही केलं पाहिजे. सो तुम्ही आणि मग हे आणि आधीचा पॉइंट वेगळा आहे. सो ह्यांनी लोकांच्या लक्षात राहता तुम्ही. अरे, शुअर. ही मला ऑफिसला परवाच भेटली होती. मग मी तिला आज आज माझ्याकडे ना अमुक-अमुक एक इव्हेंट्सवाला आला होता. तू कालच भेटलीस म्हणून मी त्याला आज बोललो, की "अगं, असं-असं माझी मैत्रीण आहे. तू हा हं. इव्हेंट करतोयस तर शी माईट बी इंटरेस्टेड." असा हा कनेक्ट झाला. हं. फॉर एक्झाम्पल. फॅन्टास्टिक. म्हणजे राइट, असं नाही झालं माझ्या एका मित्राने कनेक्ट करून दिलं मला. पण राइट. माझं म्हणणं नाही असं आहे, पण की म्हणजे तेच की आपण लक्षात राहिलो लोकांना तर ॲब्सोल्युटली, तर लोकांना ते कनेक्ट करून द्यावंसं वाटेल. ॲब्सोल्युटली. मला आधी कळूच शकत नाही, की अनुष्का शंकरची कॉन्सर्ट आहे. राइट? राइट. मला कळणारच नाही अनलेस इट कम्स आउट. बट कोणाला तरी जर लक्षात राहिलं, की जे त्या इव्हेंट ऑर्गनायझिंग कमिटीमधल्या कोणाला तरी ओळखतायत, त्यांना कविता लक्षात राहिली तर ते कनेक्ट करून देतील. सो हं. लोकांना आपण लक्षात राहिलो पाहिजे. त्यांना कॉल केले पाहिजेत, भेटलं पाहिजे. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल त्यांना काँग्रॅच्युलेट केलं पाहिजे. हे शुअर. इम्पोर्टंट आहे असं मला वाटतं. म्हणजे नाही. तुम्ही नजरेत राहिलात तर तुम्ही लक्षात राहाल किंवा तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलात तर लक्षात राहाल. राइट. असं आहे.
नाईस. सो आय थिंक दॅट हेल्प्स. सो बेसिकली नेटवर्किंग हाच त्याच्यातला मुद्दा नाही, आहे. बरोबर आहे. तू म्हटलीस ते एक्झॅक्टली राईट आहे, की हो. इट मे कम अक्रॉस असं येस. लोकांना, की इट इज ईझी फॉर हां, म्हणजे पण तसं नसतं. असं त्याच्या काहीच मागे नसतं. मग हां, असं एफर्ट आहे काहीच नसतं. आणि इट शुड बी डन व्हेरी आणि तुम्ही पण करू ज्युडिशियसली. शकता, असं मला वाटतं. म्हणजे असं हां. काहीच नाहीये, की त्याच्यात एखाद्याला नाही जमणार. ऑफकोर्स त्याच्यात पैसे इन्व्हॉल्व्ड आहेत. म्हणजे अशा टाईपचे स्पॉन्सरशिप्स किंवा ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व्ड आहेत दॅट प्रत्येक बिझनेसचा खर्च म्हणजे माझ्याकडे किती पैसे आहेत डझंट मॅटर. हं. मला प्रथासाठी किती खर्च करायचे आहेत इज व्हॉट मॅटर्स, राइट? शुअर. सो ते प्रत्येकाचं व्हेरी होऊ शकतं. दॅट दॅट इज व्हेरी, व्हेरी सब्जेक्टिव्ह. त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज चेंज करू शकता. पण हं. पण पैसे पण स्पेंड केले पाहिजेत. राइट प्लेस, राइट टाईम. हे पण अनुष्काच्या इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये आहे. मला असं विचारायचं वाटेल, की तिची मल्टी सिटी टूर होती. सो हो, तिथे तुझा फक्त फक्त पुणेसाठी पुण्यात. कनेक्ट होता. फक्त पुण्यात कनेक्ट होतो. सो तो मोह नाही झाला, की इकडे पण मला जाऊ, तिकडे झाला पण होता, पण मी म्हटलं आधी आपण काहीतरी ब्रँड एक म्हणजे आपला बिझनेस थोडा एक्सपांड करू आणि मग हं, प्रमोट करू. हं. सो त्याच्यावर पण काम चालू आहे थोडं. नाईस. कसं सो आता करता एक येईल? आपण फक्त ई-कॉमर्सचा एक शेवटचा हो, प्रश्न घेऊ, की ओव्हरऑल पुणे, मुंबई सेंट्रिक फक्त हो, ब्रँड आहे, असं वाटू शकतं हो, लोकांना. हो, पण तो थोडासा जिओग्राफिकल स्प्रेड पण सांग हो. आणि स्पेशली भारताबाहेरचा पण सांग, येस. की तो कसा ट्रेंड होत गेलाय? कारण हे अर्थात कंटेंट क्रिएशनमुळे झालेलं आहे. हो, हो, हो. सो माझं जास्तीत जास्त तर महाराष्ट्रात रीच आहे. हं, कारण मी खूप सारा कंटेंट मराठीत पण करते. हं. म्हणजे मराठी किंवा इंग्लिश असं आहे माझं. शुअर. सो इंग्लिशमध्ये रादर माझं 70% इंग्लिशमध्ये आहे. पण काहीतरी कुठेतरी एक मराठी कनेक्ट आहे येतो. आणि हं. येतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम ऑडियन्स आहे माझा. बायर्स विचारलेस तर मुंबईमध्ये मॅक्सिमम आहेत. देन वी हॅव अ लॉट ऑफ बायर्स फ्रॉम टियर 2 सिटीज. लाइक म्हणजे रादर 50% ऑफ आवर ऑर्डर्स कम फ्रॉम टियर 2 सिटीज. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अ, संभाजीनगर म्हणलं पाहिजे सॉरी. तिथेच आमचं मी नेक्स्ट एक्झिबिशन आहे. सो त्याच्यानंतर नागपूर आणि अशा सिटीज मधनं खूप सारं आमचं ऑर्डर्स जनरेशन खूप होतं. अपार्ट फ्रॉम दॅट आम्हाला कोलकाता आणि बंगलोर या 2 सिटीजमधनं खूप छान रिस्पॉन्स मिळतो, हं, ऑर्डर्स येतात. हं. व्हिच इज व्हेरी सरप्रायझिंग कारण कोलकाता माहीत नाही, पण म्हणजे असं मराठी कनेक्ट पण नाहीये आणि माझ्याकडे साड्या कलकत्त्यात खूप नेसल्या जातात, अशा साड्या खूप खऱ्या नाहीयेत. हं, पण वी आर प्लेझंटली सरप्राईज्ड की खूप लोकं पैठण्या आणि असं घेतात कलकत्त्यात. सो म्हणजे मजा येते ते बघायला. हं. बंगलोर ऑफकोर्स साड्या आवडणारच शहर आहे, सो त्यांना आवडतात. राइट. पण अपार्ट फ्रॉम धिस अ लॉट ऑफ आवर कस्टमर बेस इज आउट ऑफ इंडिया. सो हं. नॉट नेसेसरीली सगळ्या साड्या आम्ही बाहेर शिप करतो. खूप जण असे आहेत, की जे बाहेरनं व्ह्यूइंग करतात, ऑर्डर्स प्लेस करतात आणि इथेच शिपिंग होतं. हो. की आमचं कोणीतरी येणार आहे, तू घे किंवा असेही आमचे काही क्लायंट्स आहेत, की मी 3 महिन्यांनी येणार आहे, मी साड्या आत्तापासून घ्यायला लागते. असं म्हणून एक 15 एक साड्या ते 3 महिन्यांमध्ये सिलेक्ट करतात. पेमेंट करून टाकतात. साड्या आमच्याकडेच असतात. ते आले की घेऊन जातात. सो इट इज हं. नॉट नेसेसरीली एक्सपोर्ट्स इन द टेक्निकल टर्म आणि तेही आहे म्हणजे पण नॉट अ लॉट. शिपिंग बेसिकली लोकांना कॉस्ट सेव्ह जास्त करायची होते. असते. बरोबर. एक सिंगल पीसला. सो सिंगल पीसला. सो हे आहे आणि प्रचंड लोकं बाहेर फॉलो करतात. म्हणजे हं, खूप खूप म्हणजे ऑडियन्स बघितला नॉट बायर्स हं. तर ऑडियन्स खूप जास्त आहे. म्हणजे माझे आई-बाबा मध्ये लंडनला गेले होते, एकदा ऑस्ट्रेलियाला गेले होते. तर प्रत्येक ठिकाणी त्यांना कोणी अच्छा म्हणजे प्रथाचे कविताचे तुम्ही आई-बाबा आहात का? असं आणि मग त्यांना हं. असं होतं, की नाईस. हे काहीतरी वेगळंच आहे. इथे का माहिती लोकांना प्रथा? म्हणजे राइट, कुठेतरी मेलबर्नमधल्या कोणाकडे तरी आम्ही गेलो, तिला माहिती होतं वगैरे. म्हणजे हे त्यांना राइट. असं फनी वाटतं, की हं, एवढा रीच आहे. म्हणजे तू इथनं व्हिडिओज करतेस. असं काही तू तिथे गेली आहेस, तिथे लोकांना भेटली आहेस, असं काहीच नाहीये. पण हं, एवढा रीच आहे आणि एवढा इम्पॅक्ट आहे, हं. की इतक्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचले. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आता न्यू जर्सीमध्ये किंवा असं ऑलमोस्ट एव्हरी इंडियन, एव्हरी मराठी पर्सन एस्पेशली नोज अबाउट प्रथा. माइट नॉट हॅव पर्चेस्ड, शुअर. बट नोज. सो हा रीच ट्रिमेंडस आहे आणि आम्ही तो बऱ्यापैकी मग आता प्रमोशन करतानाही आम्ही
काही फक्त स्पेसिफिक भारताबाहेरच्या सिटीज नाही काही वेळेस टार्गेट करतो. शुअर. त्यांना हे करतो. सो वी कॅपिटलाइज ऑन दॅट. म्हणजे आवडतंय आम्हाला ते. नाईस. येस. मस्त. आता काही राहिलंय का आपलं आहे बोलायचं माहित भरपूर आहे. नाही. पण आय थिंक हा खूप पॉवर पॅक मगाशी मी थोडे सीज तुला सांगितले ना कंटेंट हां. क्रिएशन हे मी शिकलेले आहेत. अर्थात हं. कुठेतरी हे लिहिलेलं असतं हं. की कन्सिस्टन्सी, क्रिएटिव्हिटी आणि मी म्हटलं तसं क्रेडिबिलिटी. हो. त्याच्यात अजून 2 मला इम्पॉर्टंट हो. वाटतात. ते म्हणजे करेज. एक सीए की घाबरायचं नाही. करून म्हणजे ट्राय आउटच करायला लागतात शुअर. गोष्टी. मग हे चालेल का? मग हे लोकं काय म्हणतील? कसं होईल? बरेच आपले अटेम्प्ट्स फेल पण जातात. इट्स ओके. म्हणजे फेल जातात तर जातात. नाही रिस्पॉन्स आला त्याला एवढंच होणार. त्याच्या पलीकडे काय होणार? बरं, एखाद्याला तुम्हाला खूप निगेटिव्ह फीडबॅक आला, ट्रोलिंग आलं, काढून टाका ती पोस्ट. तुम्हाला निगेटिव्हिटी नाही ठेवायची, फाईन, फेअर इनफ. ते काय दॅट वन पोस्ट डज नॉट डिफाईन यू. सो ते थोडं करेज पाहिजे, की थोडं एक्सपेरिमेंट करा, थोडंसं करून बघा. नॉट नेसेसरी तुम्ही पर्सनली काहीतरी केलं पाहिजे, पण करेज टू एक्सपेरिमेंट अबाउट कंटेंट. सो करेज हा एक पार्ट आहे आणि चॉईस हा दुसरा आहे, की तुम्हाला खूप चॉईस असतो. सो त्याच्यातनं करेक्ट चॉईस करा, की फॉर एक्झाम्पल सेलिब्रिटी शूट करायचंय. पण कुठली सेलिब्रिटी तुमच्या प्रॉडक्ट आणि तुमच्या ऑडियन्सना रेझोनेट करेल हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बजेट तर अर्थात, कारण बजेटला चॉईसच नसतो. तिथे तुम्हाला म्हणजे ठीक आहे, ते तर येणारच आहे. पण मोर दॅन दॅट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नाच गं घुमा वॉज अ कॉन्शियस चॉईस, की मला माहिती होतं की माझ्या टार्गेट ऑडियन्सना आवडणाराच हा पिक्चर असणार आहे. सो हे एक जे बेसिक चॉईस ऑफ अ पर्टिक्युलर कंटेंट और चॉईस ऑफ अ पर्टिक्युलर आर्टिस्ट और चॉईस ऑफ अ पर्टिक्युलर सॉन्ग समटाईम्स. सो हे फार इम्पॉर्टंट असतं. आणि करेज तिथे पण होतं. कारण सांगतो की देअर वॉज और देअर विल ऑलवेज बी अ पॉसिबिलिटी जिथे हा पिक्चर नाही हो, चालणार. हो. दॅट इज ए. अर्थात. आणि येस. बी तो फार उशिरा शोज ठेवून पण चालणार नव्हता. नाही ना. So it आधीच has ठेवायला to be पाहिजे. हो, in हो. first करेक्ट. couple of days. प्रीमियर रिस्कच शोजच होती. पाहिजे. म्हणजे रिस्कच. सो ते 2 हँड इन हँड आहेत. पण मला Nice. ते सांगायचे राहिले. म्हणून मी म्हटलं हे Nice. 2 आणि हे माझे आहेत. हे मी कुठे वाचलेले नाहीत. क्रिएटिव्हिटी, कन्सिस्टन्सी, क्रेडिबिलिटी हे तर Sure. सगळीकडेच सगळेच जण नाही पण सांगतात. दिस इज ऑल्सो गुड चॉईस. हां. आणि करेज की चॉईस पण अंडर एस्टिमेट होतो बऱ्याचदा. हां, एक्झॅक्टली. किंवा तो ओव्हरलुक होतो रादर बरोबर. अंडर एस्टिमेट पेक्षा. बरोबर. आहेच ना. की असं वाटतं की यार नाही आपल्याकडे एवढेच ऑप्शन्स आहेत. पण नाहीये तसं. हां. म्हणजे दॅट इज खूपदा म्हणजे असंही होतं खूपदा, की खूप फॉलोअरशिप असलेल्या एखाद्या सेलिब्रिटीच्या पोस्टना काहीच आलं नाही आणि एखादं कोणीतरी बडिंग आर्टिस्ट तुम्ही घेतलत आणि तिचं खूप वर्क झालं. पण मग यू हॅव टू हॅव दॅट करेज, की ठीक आहे, चल मी शूटवर स्पेंड करते, तिला मे बी कमी द्यायला लागतील, पण प्रेझेंट छान करू. सो असं ते थोडंसं पाहिजे. म्हणजे नवीन ट्राय आउट करायची भीती नाही वाटली पाहिजे. तिकडे अजून एक सी सुचला मला आता कंटेंट क्रिएशन कोलॅबरेशन. येस. हो, ऍक्च्युली येस. सो हा पण स्टार्टअपसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. की राईट फ्रॉम फोटोग्राफर, भरपूर व्हिडिओग्राफर कोलॅबोरेशन्स. पासून हो. आणि थांब, पण कोलॅबोरेशनचा एक वेगळा अर्थ आहे, फुकट काम करणे. हे कोलॅबोरेशन दरवेळेला अझ्युम केलं पाहिजे असं नाही, असं माझं म्हणणं. बरोबर. सो हे खूप कारण आता यूज नाही, अब्यूज होतं. की म्हणजे विल यू वर्क विथ मी इन कोलॅबोरेशन? इट कॅन बी कोलॅबोरेशन ऑफ एफर्ट्स. इट कॅन बी कोलॅबोरेशन ऑफ पोस्टिंग. इट डज नॉट नीड टू बी ऑलवेज फ्री. शुअर. हे लक्षात घेतलं पाहिजे. की दरवेळेला फुकटच म्हणजे एस्पेशली फोटोग्राफर्स किंवा मेकअप आर्टिस्ट यांचे फिजिकल कष्ट आहेत ना. मी तर एक साडी देते किंवा कोणीतरी एक ज्वेलरी देते. दिस कॅन बी इन कोलॅबोरेशन. तुम्ही काही घालवत नाही आहात तिथे फिजिकली. पण मला असं वाटतं की जे एफर्ट घालतायत त्यांना तुम्ही वेगळं काहीतरी करा. की मी तुझ्याशी कोलॅबोरेशन करते, तू मला 4 क्लायंट्स द्यायचेस. तू माझ्याकडे पर्सनली तुझे वेडिंग क्लायंट्स घेऊन ये. मी शूटला तुला पैसेच देणार आहे. तुम्ही असं काहीतरी वेगळं कोलॅबोरेशन करा, की जेणेकरून त्यांना पण तुमच्या ब्रँडसाठी काहीतरी करावं लागेल. पण एव्हरी टाइम इट इज नॉट अबाउट वर्किंग फ्री फॉर इच अदर. सो कोलॅबरेटिंग विथ करेक्ट पीपल, collaborating with congruent brands is also very important. Yes. Sometimes you will need to pay for it, but you should collaborate with them. Again, असं टाईज बॅक टू की थोडं स्पेंड पण केलं करेक्ट, पाहिजे. थोडं स्पेंड केलं पाहिजे. Yes. नाईस. मस्त. येस. थँक्स लॉट कविता. खूप पॉवर पॅक्ड एपिसोड आहे असं मला वाटतंय.
आय थिंक की हा 1-2दा लोकांनी ऐकला पाहिजे. खरं तर खरं तर. त्यांना तो हे बघ, खूप जणांना टेकअवेज काही शिकवण्यासारखं तर अजून मी काही कुठल्या पोझिशनला नाहीये. ऑफ कोर्स नाही हे धिस इज पण जस्ट अबाउट शेअरिंग व्हॉटएव्हर आय हॅव ॲब्सोल्युटली, एक्सपिरियन्स्ड. ॲब्सोल्युटली. ह्याच्यात काही मी कोणाला ज्ञान देण्याएवढा अजून मोठा ब्रँड नाही झालाय किंवा तो कधीच नसतो फॉर दॅट मॅटर. पण आय होप की काहीतरी टेकअवेज ह्यातनं की माझ्या एक्सपिरियन्समधनं मिळतील नाही आणि डेफिनिटली. करावेसे वाटतील किंवा करायला थोडं पुश एक मिळेल. पुश मिळेल. हां, नाही, नाही असं. डेफिनिटली. सो ऑल द बेस्ट फॉर येस. प्रथा. थँक यू. अजून वेगवेगळे इव्हेंट्स आणि येस. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज बघायला आवडतील. येस. आणि मी सजेस्ट करेन लोकांना की Instagramवरती पण फॉलो करा हो, प्रथा. हो. वेबसाईटच्या लिंक्स आणि बाकी सगळ्या YouTubeची पण लिंक येस. आपण देऊ. देऊया. म्हणजे जो येस. नवीन दुर्लक्षित चॅनल नवीन आहे, दुर्लक्षित त्याला चॅनल. आपण जरा ट्रॅफिक येस. येते का बघू. येस, येस. आणि थँक्स अ लॉट. मोस्ट खूप वेलकम. मस्त एक्सपिरियन्स शेअरिंग आपल्यामध्ये केलंस. नाहीये एवढं थँक्स वगैरे. नाही, एवढा नाही. छान ते तू इनिशिएटिव्ह आहे तुझा हेच इम्पोर्टंट ते आहे. ते जरा व्हिडिओसाठी म्हणावं हां, लागतं. ठीक आहे, ठीक आहे. मोस्ट वेलकम म्हणते मी पण त्याला. थँक्स अ लॉट. येस. तर मंडळी आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.